ഞാൻ ഇന്ന് ചിന്തിക്കാൻ ഒരു വിഷയം കരുതിയിൽ നിന്ന് അല്പം മാറ്റം വരുത്താൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. जो विषय मैंने सोचा था बोलने के लिए उससे थोड़ा अलग बोलना चाहता हूँ. പ്രിയ സഹോദരന് ഉണ്ടായ ചെറിയ ഒരു ആക്സിഡന്റ്, ഇങ്ങനെയുള്ള സന്ദർഭങ്ങളിൽ നമ്മൾ ദൈവജ്ഞാനത്തെ സംശയിക്കാതെ എങ്ങനെ ദൈവജ്ഞാനത്തിൽ അത് കൈകാര്യം ചെയ്യണം എന്നുള്ളത് അങ്ങനെ ഒരു ചിന്ത എൻ്റെ ഹൃദയത്തിലേക്ക് വന്നു. അപ്പോൾ ആ രീതിയിൽ നമുക്ക് ചിന്തിക്കാം. जैसा हमारा प्रिय भाई और बहन अभी छोटा सा एक्सीडेंट में वो लोग हो गए और प्रभु ने उनको अद्भुत रीति से संभाला, लेकिन फिर भी एक विश्वासी होने के नाते किस तरह हमें प्रभु का बुद्धि और प्रभु का ज्ञान ऐसे परिस्थिति में किस रीति से इस्तेमाल करना चाहिए, उस विषय से हम आज का संदेश को हम लेंगे. ഒരു വിശ്വാസി സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവന്റെ തലയിലെ മുടികൾ പോലും എണ്ണപ്പെട്ട് അത്ര സുരക്ഷിതനാണ് ദൈവസന്നിധി. परमेश्वर की उपस्थिति में जगह जाए तो एक विश्वासी बोला तो कौन है? विश्वासी वो है जिसका उसका हर एक सर का बाल गिना हुआ है. ദൈവം അറിയാതെ അവന്റെ ജീവിതത്തിൽ ഒന്നും സംഭവിക്കും. यानी कि परमेश्वर जाने बगैर उसके जीवन में कुछ भी नहीं होगा. എന്നാൽ ഇവിടെ സാത്താൻ നമ്മളെ ഭോഷത്വം നിരൂപിക്കാൻ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പ്രേരണ തരും. लेकिन यहाँ पर ऐसा परिस्थितियों में शैतान हमारे अंदर मूर्खता या मूर्ख की बातें या ऐसा बातें जो परमेश्वर की बातों का बुद्धि से विरुद्ध है, ऐसा बातें हमारे अंदर लाएगा. അപ്പോൾ ദൈവജ്ഞാനത്തിൽ അത് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ജ്ഞാനത്തോടെ നമുക്ക് അത് എങ്ങനെ കൈകാര്യം ചെയ്യാമെന്ന് നമുക്ക് വചനത്തിലൂടെ നോക്കാം. तो ऐसा समय पर किस रीति से प्रभु का ज्ञान को इस्तेमाल कर हमें किस रीति से आत्मा में ये बात समझ सकते हैं, वो हमें वचन से हमें देखना है. നമുക്കതിനെ യോബിനെ തന്നെ എടുക്കാം. उसके लिए उदाहरण के लिए हम लोग अय्यूब को ही अगर हम ले तो യോബ് വളരെ നിഷ്കളങ്കനും നീതിമാനുമാണെന്ന് കർത്താവ് തന്നെ സാക്ഷ്യം പറഞ്ഞ വ്യക്തിയാണ്. अय्यूब बहुत ही निष्कलंक और एक सच्चा आत्मिक और परमेश्वर को भय मानकर जीने वाला व्यक्ति है करके ऐसा गवाह परमेश्वर स्वयं देता है. അതിന്റെ 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 13 മുതൽ 21 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ തന്റെ ജീവിതത്തിൽ സംഭവിച്ച അനർത്ഥത്തെ കുറിച്ച് നമുക്കറിയാം. और उसके बाद हम उसका पहला अध्याय का 13 वाक्य से 21 तक जब पढ़ते समय में उसके जीवन में जो अनर्थ या फिर जो भी बुरा अवस्थाएं हुआ, घटनाएं हुआ, वो हमें पढ़ सकते हैं. നമുക്കത് അറിയാവുന്നതുകൊണ്ട് വായിക്കുന്നില്ല. നമ്മള് അവന്റെ ആൺമക്കളെ, പെൺമക്കളെ, ആടുമാടുകളെ എല്ലാം നശിച്ച് തന്റെ ശരീരം വരെയും ഒരു വല്ലാത്ത അവസ്ഥയിലായി തന്റെ ഭാര്യ തനിക്കെതിരായപ്പോൾ താൻ എന്താണ് തന്റെ ഹൃദയത്തിൽ നിന്നും ആദ്യം വന്നത്, ആ വാക്യം മാത്രം ഒന്ന് ചിന്തിക്കുകയാണ്. അതിന്റെ 22-ാം വാക്യം. उसका परिस्थिति क्या है हम वहां पर जानते हैं, इसलिए मैं सब पढ़ाना नहीं चाहता. उसका बेटा, बेटिया, उसका घर, जमीन, जायदाद, यहाँ तक कि गाय, भैंस, जो भी उसके पास पशु जानवर थे, वो सब उसके ऊपर नुकसान आया. इतना ही नहीं, उसके खुद के ऊपर कोड़े का बीमारी आया और उसका पति भी उसके खिलाफ हो गया. ये सब परिस्थितियों में उसका प्रति उत्तर क्या था, उसका मनोभावना कैसा था, 1:22 में हम पढ़ते हैं. इस बातों में भी अय्यूब ने न तो पाप किया और न परमेश्वर पर मूर्खता से दोष लगाया. ഇവിടെ നമ്മുടെ പാപം എന്നുള്ളതല്ല അവിടുത്തെ വിഷയം. यहाँ पर अय्यूब ने कोई पाप किया है वो विषय को हम नहीं देखेंगे. ഭോഷത്വം ആരോപിച്ചിരുന്നെങ്കിൽ പാപമായേനുമായി. लेकिन उधर क्या लिखा है कि उसने मूर्खता से परमेश्वर के खिलाफ कुछ बोला नहीं, यानी कि अगर मूर्खता से कुछ बोला होता तो वो पाप होता. അവിടെ തനിക്ക് സംഭവിച്ച സംഭവങ്ങളുടെ ആഴം നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. ഏത് ഹൃദയത്തെയും വേദനിപ്പിക്കുന്ന വളരെ ദുഃഖകരമായ ഒരു അവസ്ഥയാണ്. हमें अय्यूब को अच्छी तरह समझना है. वो परिस्थिति से जो उस परिस्थिति से गुजर रहा है वो अच्छी तरह समझना है. वो कोई भी मनुष्य को एकदम निराश में दुखमय करने वाला एक परिस्थिति से वो गुजरा है उधर. അവിടെ അദ്ദേഹം എന്താ ദൈവത്തിന് ഭോഷത്വം പറ്റിയില്ല. हाँ, लेकिन वो क्या कहना चाहता है कि उधर वो 22 का बी पार्ट फिर से पढ़ना. परमेश्वर पर मूर्खता से दोष लगाया. हाँ, वो ऐसा आना चाहिए कि परमेश्वर ने की ओर से कोई मूर्खता हुआ नहीं, ऐसा आना चाहिए उसका आंसर. എന്റെ ദൈവം ജ്ഞാനിയാണ്, क्योंकि मेरा परमेश्वर ज्ञानवान है. എനിക്കിങ്ങനെയൊക്കെ സംഭവിച്ചത് ദൈവത്തിന് അബദ്ധം പറ്റിയിട്ടില്ല. और मेरे ऊपर इतना बड़ा आपत्ति आया, इतना बड़ा बुरा घटनाएं मेरे जीवन में हुआ, उसमें परमेश्वर का कोई गलती नहीं है. പിന്നെ അതെന്താണ്? तो फिर कैसा हुआ? പിന്നെ അതെന്താണ്? फिर वो क्या है? फिर നമ്മളവിടെ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ അതിന്റെ തന്റെ ഭാര്യയുടെ മനോഭാവം നമുക്ക് നോക്കുമ്പോൾ और उसका पत्नी का अवस्था को अगर हम देखें तो അതിന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ उसका 2:10 में जब हम पढ़ते हैं ദൈവത്തിൽ ഭോഷത്വം ആരോപിച്ചതായിട്ടാണ് കാണുന്നത്. കാരണം നീ ഒരു ഫൂൾ സംസാരിക്കുന്നത് പോലെ സംസാരിക്കുന്നു. ഫൂൾ. ये पत्नी ने का व्यवहार से हमें ऐसा लगता है कि वो
वो क्या कर रही है, जैसे कि परमेश्वर से कुछ गलती हो बेटा, इसकी वजह से अय्यूब के ऊपर इतना बड़ा आपत्ति आया, ऐसा गुना वो उसका पति अय्यूब का परमेश्वर के ऊपर लगाता है। इसलिए अय्यूब को बुरा लगकर क्या बोलते हैं, तू एक मूर्ख स्त्री के समान क्यों बात कर रही है। 22 വാക്യത്തിൽ 1:22 അതാണ് ദൈവം ഫൂളാണെന്ന് അവൻ നിരൂപിച്ചില്ല. वहां पर 1:22 में हम क्या पढ़ते हैं, परमेश्वर से कोई अनजाने में या मूर्खता का बात परमेश्वर से कुछ भी नहीं हुआ, ऐसा अय्यूब ने ठान लिया था। നോക്കുക, जरा सोचिए, ദൈവവിരോധിയായ സാത്താന്റെ മുമ്പിൽ ദൈവത്തെക്കുറിച്ച് ഇങ്ങനെ സാക്ഷ്യം പറയുന്ന ഈ പരിതസ്ഥിതിയിൽ ദൈവത്തെക്കുറിച്ച് ഇങ്ങനെ ഒരു സാക്ഷ്യം പറയുന്ന ഒരാള് ദൈവത്തിന് അത്ര പ്രശസ്തമാണ്. जरा सोचो, परमेश्वर के खिलाफ वहां पर जो परमेश्वर के खिलाफ है शैतान, उसके सामने प्रभु के बारे में इतना अच्छा गवाही देकर, इतना बुरा हादसा उसके साथ होकर भी प्रभु के सामने एक अच्छा गवाही देकर प्रभु का तारीफ करने वाला ऐसा एक व्यक्ति को हम देखते हैं। ഇങ്ങനെയുള്ള സമയത്ത് നിന്റെ ദൈവം ഒരു ഫൂളാണെന്നെങ്കിലും നീ നിരൂപിക്കാൻ, ഇതാണ് സാത്താൻ നമ്മളിൽ അവന്റെ ജ്ഞാനം കൊണ്ടുവരുന്നത്. शैतान उसका ज्ञान से हमारे अंदर क्या बात लाना चाहता है, देख इतना बड़ा बुरा अवस्था तेरे जीवन में हो गया, इतना दुख तू सह रहा है ना, कम से कम इतना बोल दे कि परमेश्वर कितना बड़ा मूर्ख है कि तेरे ऊपर ऐसा विपत्ति आ गया, इतना तो बोल दे कम से कम। വേദപുസ്തകത്തിൽ ഫൂൾ എന്ന് പറഞ്ഞ ഒരു പേരുള്ള ഒരു വ്യക്തിയുണ്ട്, നാബാൽ. നാബാൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണെന്നറിയാമോ? ദൈവത്തിന് എപ്പോഴും അവളുടെ ഭാര്യ ഭയങ്കര ജ്ഞാനിയാണ്. अब वचन में मूर्ख करके एक व्यक्ति का नाम है नाबाल करके, वो नाबाल का नाम का अर्थ ही वो मूर्खता है, मूर्ख करके, लेकिन उसका पत्नी तो बहुत होशियार थी. അവൾ ജ്ഞാനത്തോടെ ഇടപെട്ടില്ലായിരുന്നെങ്കിൽ ആ കുടുംബം മുഴുവൻ നശിച്ചു പോയി. अगर उसका पति ने होशियारी से अगर दिमाग नहीं लगाया होता, यानी उस समय से वो काम नहीं किया होता, तो पूरा कुटुंब का नाश होता था. നമുക്ക് 1 ശമൂവേൽ 25 വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. पहला शमूएल का 25वां अध्याय का 25वां वाक्य में हम पढ़ते हैं, मेरा प्रभु उसको नाबाल पर चित्त न लगाए, क्योंकि जैसा उसका नाम है वैसा ही वह आप है. उसका नाम तो नाबाल है और सचमुच उसमें मूर्खता पाई जाती है. जैसा उसका नाम है वैसे ही उसका अवस्था है, स्वभाव भी है. എന്നാൽ അവന്റെ ഭാര്യയോ അബിഗയിൽ എങ്ങനെയാണ്? लेकिन अबीगैल कैसी थी? कैसी थी? बुद्धिमान. അപ്പോൾ നമ്മുടെ ഈ കുടുംബജീവിതത്തെ കുറിച്ച് നോക്കുമ്പോൾ ദൈവം ഭവനത്തെ ക്രമീകരിക്കുമ്പോൾ ഈ ഒരു ക്രമീകരണം ഭവനത്തിൽ ഭാര്യ-ഭർതൃ ബന്ധത്തിൽ ഉണ്ടാക്കിയിട്ടുണ്ട്. हमें पारिवारिक जीवन में भी अगर हम देखा जाए तो परमेश्वर ने इस रीति से पारिवारिक जीवन में पति पत्नी में इस तरह का एक रिश्ता प्रभु ने रखा है. അതുകൊണ്ടാണ് പുരുഷന്മാരെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവര് സ്ത്രീകളെ പോലെയല്ല. इसलिए पुरुष करके जब देखते समय में वो स्त्री के समान नहीं है. ദൈവം ഇസ്രായേൽ മക്കളോട് പ്രത്യേകമായിട്ട് ഉത്സവങ്ങൾ ആചരിക്കുമ്പോൾ നിങ്ങൾ ദേശത്തിൽ എവിടെയാണെങ്കിലും വർഷത്തിൽ 3 പ്രാവശ്യം എന്റെ സന്നിധിയിൽ വരണം. वहां पर जब प्रभु ने जब पर्व उत्साह पर्व जब इसराइली देशों में जब कनान देश में आने के बाद उनको रखने के लिए पर्व मनाना है करके बोलते समय में एक खास आज्ञा क्या दिया था, तुम लोग जब पर्व मनाने आओगे, तुम लोग भले कौन से भी देश में किधर भी बसा हो, किधर भी दूर दूर क्यों ना हो, लेकिन साल में 3 बार तुमको पर्व मनाने यरूशलेम में आना ही पड़ेगा और सिर्फ पुरुष लोग ही आ सकते हैं. സ്ത്രീകളും കുഞ്ഞുങ്ങളും വരരുത്. उस पर्व को बनाने के लिए स्त्री पत्नी और बच्चे नहीं आ सकते. അപ്പോൾ ഈ പുരുഷൻ ഫൂളാണെങ്കിൽ അവൻ ചിന്തിക്കും ഞങ്ങൾക്ക് ചുറ്റും ശത്രുക്കളാണ്. तो उस समय में पुरुष क्या सोचेगा, अरे देखो ये जो पुरुष मूर्ख है वो क्या सोचेगा, मूर्ख पुरुष क्या सोचेगा, देखो अभी मैं तो जा रहा हूं लेकिन हमारे घर के चारों तरफ कौन है, शत्रु है, पूरा चारों तरफ से बैठा है. വിഗ്രഹനാഥൻ വീട്ടിലിറങ്ങി ഉത്സവത്തിന് പോകുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അന്യദേശങ്ങളിൽ നിന്നും ബാബയിൽ നിന്നും അശൂരിൽ നിന്നും പല സ്ഥലത്തു നിന്നും യെരുശലേമിൽ വരുമ്പോൾ ചില ആഴ്ചകൾ തന്നെ എടുക്കും. ഇന്നത്തെ പോലുള്ള യാത്രാ സൗകര്യങ്ങളില്ല. तो उन दिनों में क्या था, इस्राएली लोग पूरा दुनिया में फैले हुए हैं. वो लोग कभी बाबेल से आ सकते हैं, अशूर से आ सकते हैं, अलग अलग देशों से वो लोग आएंगे, यरूशलेम में आएंगे. तो यात्रा करके आने के लिए आज के समय का यात्रा का सुविधा नहीं है, 5 दिन लगेगा, 10 दिन लगेगा, दूर दूर से यात्रा करके आ रहे हैं. तो घर का जो पुरुष है, घर का जो सिर है, वो क्या करेगा, वो यात्रा करेगा, आएगा. അപ്പൊ യെരുശലേമിൽ വന്നിട്ട് यरूशलेम में आकर ഫൂളാണെങ്കിൽ വരത്തില്ല. കാര്യം ഞാനിത് എന്റെ ഭാര്യയും കുഞ്ഞുങ്ങളും ഇട്ടിട്ട് പോയാൽ जो पति मूर्ख है वो यात्रा नहीं कर सकता, क्योंकि वो क्या बोलेगा, मैं मेरा पत्नी और बच्चों को अकेला घर में छोड़कर कैसे मैं पर्व मनाने जाऊं. ഇങ്ങനൊരു നിരൂപണം സാത്താൻ അവന്റെ ഹൃദയത്തിൽ കൊടുക്കുമ്പോൾ ആ ജ്ഞാനം സ്വീകരിക്കുമ്പോൾ ദൈവത്തെ പോഷണാക്കുന്നു. ऐसा विचार जब शैतान उसके दिल में डालेगा, देखो तू पर पे जाएगा, शत्रु आकर आक्रमण करेगा, तेरा घर का क्या होगा, ऐसा विचार जब उसके अंदर डालते समय में वो पुरुष वो ज्ञान को स्वीकार कर घर में बैठ जाएगा. ये है शैतान का कार्य करता है. എന്നാൽ ഇവര് പുരുഷന്മാർ വരുന്ന വീട്ടിൽ
യാതൊരു കുഴവും സംഭവിക്കത്തില്ല. അത് സുന്ദരമായിട്ട് സുരക്ഷിതമായിരിക്കും. लेकिन हम देखते हैं कि वो लोग जो पुरुष लोग घर से निकलते समय में वो लोग बाहर आते तो है पर्व मनाने के लिए, और ऐसे समय में क्या होता है, उनका घर में कुछ भी अवस्था, कोई भी बुरा अवस्था नहीं होता, एकदम सुरक्षित रहता है. ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിലാണ് ദൈവം തന്നെ കൽപ്പനകളും നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ സംഭവിക്കുന്ന കാര്യങ്ങളും ചെയ്യുന്നത്. वो ऐसा क्यों है? क्योंकि परमेश्वर ने अपने ज्ञान और बुद्धि में सारा आज्ञाओं को, सारा उपदेशों को, सब बातों को प्रभु ने हुक्म करके दिया है. നമ്മൾ ഇസ്രായേലിനോട് നോക്കുകയാണെങ്കിൽ ഇസ്രായേൽ മക്കൾ പല പ്രാവശ്യം സ്വദേശത്ത് നിന്ന് അന്യദേശങ്ങളിലേക്ക് പലായനം ചെയ്യേണ്ടി വന്നു. हम देखते हैं कि इस्राएल के जीवन में बहुत बार उनको अन्य देश में भाग जाना पड़ा, दूसरे देशों में, विदेशों में उनको भागना पड़ा, वो विदेश देशों में उनको जाके रहना पड़ा. ഇങ്ങനെ ചെയ്യുമ്പോൾ നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാൻ, ഇരമ്യാവിന്റെ 48 അധ്യായത്തിൽ जरमाया 48 में, यिर्मयाह 48 में हम पढ़ते हैं, ഈ ജനം ഇസ്രായേൽ മക്കൾ ഇങ്ങനെ പലായനം ചെയ്ത് പല സ്ഥാനങ്ങളിൽ ഓടിപ്പോകേണ്ടി വരുമ്പോൾ ഈ മോവാബ് ഇവരെ കളിയാക്കും. तो जब क्या होता है, എത്ര പോഷന്മാരാണ് ഇസ്രായേൽ മക്കൾ, നോക്ക്, ഞങ്ങൾ സ്ഥിരമായി ഇവിടെ പാർക്കുന്നു, ഞങ്ങൾക്ക് ഓടിപ്പോകേണ്ടി വന്നിട്ടില്ല. ഈ ജനം എന്ത് ചെയ്യുന്നു? ഇങ്ങനെ ഇസ്രായേൽ മേൽ പോഷത്വം ആരോപിച്ചതുകൊണ്ട് ദൈവം അവരുടെ മേൽ വാളെടുക്കുന്നതായിട്ട് നമ്മൾ കാണാം. हम देखते हैं कि जब भी इसराइल लोगों को जीवन में देखते हैं कि इतना बार उनको बंदीगृह में पकड़ा गया, उनको भागना पड़ा, दूर दूर जाना पड़ा, ये सब परिस्थिति देखते समय में जो उनके बाजू वाला मोआब के गोत्र के लोग, वो लोग क्या करते हैं, वो लोग हमेशा इसराइल का ठट्टा उड़ाते. देखो कितने बार वो लोग पकड़ा गया, कितने बार वो लोग दासत्व में चले गए, कभी इधर जाते कभी उधर जाता है, ऐसे ऐसे करना पड़ता है करके. जब मोआब ऐसे इसराइलियों के ऊपर उंगली उठाते समय में परमेश्वर अपना तलवार उनके ऊपर उठाता है. 48 അധ്യായത്തിലെ 12 വാക്യത്തിലുള്ളത്. वहां पे 48 का 11 पढ़ते समय वहां पर हम देखते हैं ऐसा. അപ്പോൾ ഇസ്രായേൽ മേൽ പോഷത്വം ആരോപിക്കുന്ന മോവാബിനോടുള്ള ദൈവത്തിന്റെ ഇടപാടാണ് നമ്മൾ. मोआब लोग क्या कर रहे हैं, इसराइल के ऊपर इसराइल मूर्ख है करके वो लोग साबित करके घोषणा करते, देखो मूर्ख इसराइल करके, ऐसा मूर्ख है करके बोलते समय में उसका 28वां वाक्य में, हे मोआब के रहने वालों, अपने अपने नगर को छोड़कर चट्टान की दरार में बसो, उस पंडुकी के समान जो गुफा के मुंह की एक और घोंसला बनाती है. ഓക്കെ, അപ്പോൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ഇങ്ങനെ ഇസ്രായേലിനെ പരിഹസിച്ചതുകൊണ്ട് वहां पर नीचे पढ़ते समय में हम देखते हैं कि क्योंकि ये मोआब देश से इसराइल को इस तरह ठट्टा उड़ाने की वजह से ദൈവം അവരുടെ മേൽ പ്രവർത്തിക്കുന്നു. परमेश्वर उनके ऊपर कार्य कर रहा है. അവരെ ഇസ്രായേലിനെ കളിയാക്കിയവരുടെ മേൽ. क्यों? क्योंकि इन लोगों ने इसराइल के ऊपर उनको ठट्टा उड़ाया. കാരണം ദൈവത്തിന്റെ ജനം ഓടിപ്പോകുന്നത് ദൈവത്തിന് പോഷത്വം പറ്റിയെന്നാണ് മോവാബിന് ചിന്തിക്കുന്നത്. क्योंकि मोआब लोग ने क्या सोचा, देखो इसराइल को ऐसा भागना पड़ रहा है, ऐसा बंदीगृह में कितने बार पकड़ाया जा रहा है, कितने बार गुलाम हो रहे हैं, मतलब क्या है, इसराइल का देव परमेश्वर कितना मूर्ख परमेश्वर है, ऐसा वो लोग गवाही दे रहे थे. എന്നാൽ യോബിന്റെ അന്ത്യത്തിലേക്ക് നമ്മൾ വരുമ്പോൾ, अभी अय्यूब का आखिरी समय में आते समय में യോബിന്റെ ഈ വിഷമസ്ഥിതിയിൽ തന്നെ സഹായിക്കാനായിട്ട് വന്ന 3 പേരും അബദ്ധത്തിൽ വീണു. यहाँ तक कि अय्यूब को उसको प्रोत्साहन देने के लिए, सांत्वना देने के लिए, मदद करने आने के लिए जो 3 दोस्त मित्र थे, आए थे, उन लोग भी आखिरी में क्या हो गया, वो लोग खुद भी मूर्खता में गिर गए. ഇവിടെ നോക്കുക, 42 അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ उसका 42 अध्याय में जब पढ़ते समय में ദൈവത്തിന്റെ കോപം ഈ 3 സ്നേഹിതന്മാരുടെ മേൽ വരികയാണ്. परमेश्वर को क्रोध ये 3 मित्रों के ऊपर आया. എന്റെ കോപം ജ്വലിച്ചിരിക്കുന്നു. मेरा क्रोध उठकर आया है. അതിന്റെ 7ാം വാക്യത്തിന്റെ അവസാന ഭാഗത്ത് വായിക്കുന്നുണ്ട്. उसका 7 का आखिरी में हम पढ़ते हैं, എന്റെ ദാസനായ ഇയ്യോബിനെ പോലെ നിങ്ങൾ എന്നെ കുറിച്ച് വിഹിതമായത്. पढ़ेंगे आखिरी भाग. मेरा क्रोध तेरे और तेरे दोनों मित्रों पर भड़का है. क्योंकि जैसे ठीक बात मेरे दास अय्यूब ने मेरे विषय कही है, वैसे तुम लोगों ने नहीं कही. जैसे ठीक बात अय्यूब ने मेरे विषय में कहा है, वैसा तुम लोग ने नहीं किया. ദൈവം പറയാണ്, എന്റെ ദാസനെ ഇയ്യോബിന്റെ നാമത്തിൽ ഞാൻ നിങ്ങളെ അനുഗ്രഹിക്കും. इसके लिए परमेश्वर क्या कहता है, मेरा दास अय्यूब के नाम में मैं तुमको आशीष करूंगा. പ്രിയമുള്ളവരെ, സഭ നിമിത്തമാണ് ഈ ലോകം ഇന്നിങ്ങനെ നിൽക്കുന്നത്. उसी तरह हम लोग उसका सच्चाई को अगर हम देखा जाए तो आज कलीसिया के वजह से ये जगत में, दुनिया में आशीष है. ദൈവം ഈ ആകാശവും ഭൂമിയും സൃഷ്ടിച്ചതും ഈ നല്ല കാലാവസ്ഥയും മഴ പെയ്യിക്കുന്നതും ഇതൊന്നും ലോകത്തിന് വേണ്ടിയല്ല, സഭയ്ക്ക് വേണ്ടിയാണ്. ആ നന്മ ആരനുഭവിക്കുന്നു? ദൈവത്തെ കളിയാക്കുന്ന പോഷന്മാരും അനുഭവിക്കുന്നു. परमेश्वर ने अच्छा वातावरण दिया है, दिन रात अच्छा बारिश दिया, अच्छा मौसम दिया. ये सब क्यों है? क्योंकि कलीसिया इस दुनिया में है. और उसका लाभ किसको हो रहा है? वो अन्य जाति जो हमेशा परमेश्वर का ठट्टा उड़ाते हैं. അപ്പോൾ
ദാവീദ് ഇയ്യോബിന് അവസാനം വന്ന അനുഗ്രഹത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. और फिर अय्यूब के जीवन में आखिरी समयों में उसको मिला हुआ आशीष के बारे में पढ़ते हैं. ദൈവജ്ഞാനത്തോടെ ചെയ്തു എന്ന് ഗ്രഹിച്ചത് കൊണ്ടാണ് അങ്ങനെ സംഭവിച്ചത്. क्योंकि परमेश्वर ने अय्यूब के जीवन में जो भी कुछ किया है, अय्यूब कहता है ये सब प्रभु ने बुद्धि पूर्वक और समझदारी से किया है, होशियारी से किया है करके ऐसा अय्यूब को अच्छी तरह से मालूम था, इसलिए अय्यूब को आशीष मिला. നമ്മുടെ ഈ സാക്ഷ്യം അതിനേക്കാൾ എത്ര ശ്രേഷ്ഠമായിരിക്കണം. ऐसा है तो फिर हमारा गवाही उससे भी कितना अच्छा और उत्तम श्रेष्ठ होना चाहिए. ഇതിന്റെ പിന്നിലുള്ള ദൈവിക അനുഗ്രഹം എന്താണെന്ന് നമ്മൾ കാണത്തക്കവണ്ണം നമ്മുടെ ദിവ്യമായ ജ്ഞാനം കർത്താവ് നൽകട്ടെ. इसके लिए हर उद्देश्य के पीछे, जो भी परिस्थिति के पीछे, इसमें परमेश्वर का एक बहुत बड़ा उद्देश्य है. क्योंकि परमेश्वर बोला तो समझदार परमेश्वर है, बुद्धिमान परमेश्वर है. वो जो भी कुछ करेगा तो कुछ अच्छे के लिए करेगा. ऐसा समझ हमारे अंदर आने दो. നമ്മുടെ എസ്കേൽ പ്രവചനം 39 അധ്യായം 29 വാക്യത്തിൽ കർത്താവ് പറയുകയാണ്, എന്റെ ആത്മാവിനെ ഞാൻ ഇസ്രായേൽ ഗൃഹത്തിൽ പകർന്നത് കൊണ്ട് എന്റെ മുഖം ഇനി അവർക്കെതിരെ തിരിക്കാൻ പറ്റില്ല. एजेकिएल का पुस्तक उसका 39 का 29 पढ़ेंगे. और उनसे अपना मुंह फिर कभी ना मोड़ लूंगा. क्यों? क्योंकि मैंने इस्राएल की घराने पर अपना आत्मा उंडेला है. परमेश्वर अभी अपना चेहरा मोड़ नहीं सकता. എന്തുകൊണ്ടാണ് കാര്യം? क्यों ऐसा कर रहा है? നമ്മള് 35 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 36 അധ്യായത്തിൽ ഞാൻ അവരുടെ മേൽ നിർമ്മല ജലം തളിക്കും, ഞാൻ അവരുടെ ഹൃദയത്തെ ഞാൻ മാംസമാക്കും, ഞാൻ അവർക്കൊരു പുതിയ ആത്മാവിനെ കൊടുക്കും, എന്നിട്ട് ഞാൻ എന്റെ ആത്മാവിനെ അവരിൽ പകർന്ന് അവർക്ക് ജ്ഞാനം കൊടുക്കും. हम लोग 36 अध्याय में वही एजेकिएल 36 का 25 से 27 तक पढ़ते समय में वहां पर प्रभु क्या कहता है, मैं उनके ऊपर शुद्ध जल छिड़काऊंगा और फिर मैं उनको शुद्ध करूंगा, फिर मैं उनको नया मन दूंगा, नया आत्मा दूंगा, और उसके बाद क्या, पत्थर वाला हृदय हटाने के बाद फिर मैं मेरा आत्मा उनके ऊपर डालूंगा. क्योंकि परमेश्वर ने अभी उनका आत्मा डाल दिया तो अभी वो अपना चेहरा उनके उसे मोड़ नहीं सकता. ഇത് വരാൻ പോകുന്ന 1000 വർഷത്തിന്റെ കാര്യം പറയുകയാണ്. ये कौन सी बात है? 1000 वर्ष के राज्य में जो इसराइल के ऊपर आने वाला आशीष का बात है ये. എന്നാൽ സഭയെ അതിനു മുമ്പ് അനുഗ്രഹിച്ചില്ലേ ആത്മാവിനെ പകർന്ന്? लेकिन कलीसिया को तो उसके पहले आशीषित करके रखा है ना. अभी हमें हमारे अंदर आत्मा है ना. ആത്മാവിനെ അവൻ നമ്മളിൽ പകർന്നിരിക്കാൻ അവന്റെ മുഖം നമുക്കെതിരെ ആകുമോ? तो क्योंकि प्रभु ने हमारे अंदर आत्मा हमारे अंदर डाल के दिया, उंडेला है, तो क्या परमेश्वर हमारे ओर से चेहरा मोड़ेगा क्या? ഒരിക്കലുമില്ല. कभी नहीं. അവിടെ ഇസ്രായേലിന്മേൽ ആത്മാവിനെ പകരുമ്പോൾ ദേശത്ത് വരുന്ന മാറ്റത്തെ കുറിച്ച് പിന്നെ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിലൊക്കെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. उसके बाद प्रभु ने इसराइल के ऊपर आत्मा उंडेलने के बाद इसराइल के ऊपर आने वाला आशीष है, भला भला बातें, वो सब यशायाह में हम सब पढ़ते हैं. അവിടെ 43 അധ്യായം 20 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उसमें 43 का 20 में जब हम पढ़ते हैं यशायाह, കർത്താവ് 1000 കൊണ്ട് രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ, जब परमेश्वर 1000 वर्ष का राज्य प्रभु जब स्थापना राज्य कराएगा, 20 വാക്യം उसका 20 में आदि जंगली जंतु मेरी महिमा करेंगे, क्योंकि मैं अपनी चुनी हुई प्रजा के पीने के लिए जंगल में जल और निर्जल देश में नदियां बहाऊंगा. അതുകൊണ്ട് എന്ത് ചെയ്യും? इसके लिए आगे प्रजा को मैंने अपने लिए बनाया है कि वे मेरा गुणानुवाद करे. അവിടെ കാട്ടുമൃഗങ്ങളും ഒട്ടകപക്ഷികളും എന്നെ ബഹുമാനിക്കുന്നില്ല. और आगे पढ़ना. तो भी है याकूब. नहीं, उसका 20 का शुरुआत में फिर से पढ़ना. गिदड़ और शुतुरमुर्ग आदि जंगली जंतु मेरी महिमा करेंगे. मेरी महिमा, वही है वही. ये सब ये पशु और जानवर लोग क्या करेंगे? मेरा महिमा यानी कि मेरा आदर करेंगे. നമുക്ക് അവനെ ബഹുമാനിക്കാറില്ല. हम मनुष्य होकर हमको आदर करने, महिमा करने हम नहीं जानते. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമുക്ക് കിട്ടിയ ആത്മാവ് ഈ ജ്ഞാനം തരുന്നില്ല. क्योंकि हमें मिला हुआ आत्मा हमको ये ज्ञान नहीं दे रहा. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെ ഒരു മേൽ പകർന്നാൽ, लेकिन एक बार परमेश्वर का आत्मा जिसके ऊपर आ गया, ദൈവം ആരെന്നുള്ള ജ്ഞാനം അവന്റെ ഉള്ളിലേക്ക് വരികയാണ്. परमेश्वर कौन है करके ये बात का समझ उसके अंदर आ जाता है. നമ്മൾ എസ്കേൽ പ്രവചനം നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ച 39-20 ഇപ്പോഴും നമ്മൾ വായിക്കണം. എന്റെ ആത്മാവിനെ ഞാൻ ഈ ജനത്തിൽ പകർന്നത് കൊണ്ട്, ഒരു വ്യക്തിയിൽ പകർന്നതല്ല, ഒരു ദേശത്തിൽ പകർന്നത് കൊണ്ട് എനിക്കിനി അവർക്കെതിരെയാകാൻ. एजेकिएल 39 में अभी हमने जो पढ़ा हुआ वाक्य ये हमेशा हमारे मन में रहना चाहिए. क्योंकि मैंने इसराइल के ऊपर मेरा आत्मा उंडेला है. एक व्यक्ति के ऊपर की बात नहीं है. क्योंकि मैंने इसराइल के ऊपर मेरा आत्मा उंडेला होने की वजह से मैं मेरा चेहरा उनसे हटा नहीं सकता. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചാൽ, इसीलिए हमारे जीवन में यदि कुछ भी हो जाए तो നമ്മളിൽ യാതൊരു ദോഷവും സംഭവിക്കത്തില്ലെന്നല്ല. ആ ദോഷം എന്തിനാണെന്നുള്ള ദൈവജ്ഞാനം മാത്രം മനസ്സിലായാൽ മതി. इसका मतलब ആത്മാവിനെ തരുന്നത്. इसके लिए इसका मतलब ये नहीं कि देखो विश्वासियों के ऊपर कुछ भी बुरा बात नहीं होगा, कुछ भी कष्ट जीवन में नहीं आएगा, ऐसा नहीं है. लेकिन ये क्यों ऐसा हुआ, ऐसे इस रीति से कष्ट से क्यों जाना पड़ा, वो समझ, वो ज्ञान हमको मिले करके ये अवस्था में जानने के लिए समर्पण करना चाहिए. ദൈവജ്ഞാനിയായ ഒരു വ്യക്തി, ആത്മാവുള്ളവൻ ദൈവത്തിൽ പോഷത്വം
ആശ്വസിപ്പിക്കുന്നില്ല. क्योंकि जिसके पास परमेश्वर का ज्ञान है, जिसके अंदर परमेश्वर का आत्मा निवास करता है, वो परमेश्वर तुझसे गलती हो गया, तू कुछ तो मूर्खता किया, ऐसा कभी नहीं बोलेगा. നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 55-12 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ईसाया 55 का 12 में हम पढ़ते हैं. അവിടെ വാക്യാണ്, क्योंकि तुम आनंद के साथ निकलोगे और शांति के साथ पहुंचाए जाओगे. तुम्हारे आगे आगे पहाड़ और पहाड़ियां गला खोल कर जय जयकार करेगी और मैदान के सब वृक्ष आनंद के मारे ताली बजाएंगे. കാരണം ദൈവത്തിന്റെ ദേശത്തിലേക്ക് ഇസ്രായേൽ മക്കളെ ലോകത്തിന്റെ നാനാഭാഗങ്ങളിൽ ചേർത്ത് വരുമ്പോൾ അവർ ആർത്ത് ഘോഷിച്ച് കൈയടിച്ച് അവർ വരും ദേശത്തേക്ക്. क्योंकि जब इसराइल जो तितर बितर हुए थे, वो लोग प्रभु सब जगह से इसराइल को वापस उस 1000 वर्ष के राज्य में प्रवेश करते समय में वहाँ पर क्या होगा, सारे पशु पक्षियां जानवर पेड़ पौधे वो लोग सब लोग ताली मारकर स्वीकारेंगे और आनंद करेंगे. കാരണം ഞാൻ ആ ദേശത്തിൽ ആത്മാവിനെ പകർന്നതുകൊണ്ട് ഒരു ഇസ്രായേലിനെ പോലും അന്യദേശത്ത് ഞാൻ വിടത്തില്ല. क्योंकि मैंने उस नगर पे, उस देश पे मैंने मेरा आत्मा उंडेला है, इसलिए मैं एक भी इसराइली को अन्य देश में बसाऊंगा नहीं. നമ്മൾ അതിന്റെ ആമോസിന്റെ പുസ്തകം 9 അധ്യായം 9 വാക്യം വായിക്കാം. आमोस 9 का 9 में हम पढ़ते हैं. मेरी आज्ञा से इसराइल का घराना सब जातियों से ऐसा छाला जाएगा जैसा अन्न छलनी में छाला जाता है, परंतु उसका एक भी पुष्ट दाना भूमि पर न गिरेगा. ദൈവം തന്റെ ഇസ്രായേലിനെ തന്റെ ദേശത്ത് തിരിച്ചു വരുത്തുമ്പോൾ ഓരോ യഹൂദനെയും കൈവിടത്തില്ലെന്ന്. हाँ, तो मतलब क्या है कि जब प्रभु इसराइल को जब वापस पुनर्स्थापित करते समय में एक भी यहूदी को प्रभु अन्य करके छोड़ेगा नहीं, उसको अलग टुकराएगा नहीं. പിന്നെ എന്തിനാണ് കർത്താവ് എന്നെ ഉപേക്ഷിച്ചിട്ട് മറ്റുള്ളവരെ എടുത്തുകൊണ്ട് പോകുമെന്ന് ഭയപ്പെടുന്നത്? फिर क्यों ऐसा इसराइल के साथ अगर ऐसा है तो फिर कलीसिया के बारे में हम लोग, कलीसिया के लोग, विश्वासी लोग कैसा सोच सकते हैं प्रभु कलीसिया के सब लोगों को लेके जाएगा लेकिन मुझे नहीं उठाएगा करके? ऐसा हम कैसे सोच सकते हैं? क्योंकि प्रभु आएगा तो पूरा कलीसिया को उठा के लेके जाएगा ना. ആത്മാവിൽ നമ്മൾ ആകുമ്പോൾ അല്ലെങ്കിൽ ആത്മാവിൽ ഈ ജ്ഞാനം നമുക്ക് കിട്ടുകയാണ്. എന്നെ ഒരിക്കലും ഉപേക്ഷിക്കാൻ പറ്റത്തില്ല. കാരണം എനിക്കെതിരാകാൻ ദൈവത്തിന് പറ്റത്തില്ല. എതിരാണെങ്കിൽ പിന്നെ ആത്മാവിനെ തരത്തില്ല. तो एक बार प्रभु का आत्मा मुझे मिल गया है तो फिर परमेश्वर मेरे खिलाफ जा ही नहीं सकता, प्रभु मुझे छोड़कर जा ही नहीं सकता. प्रभु आएगा तो उठाकर लेकर जाएगा. अगर मुझे छोड़ना ही है तो फिर मतलब क्या है, अभी तक आत्मा ही नहीं मिला मुझे. क्योंकि जिसको आत्मा मिला है प्रभु उसको छोड़ेगा नहीं, अपना चेहरा मोड़ेगा नहीं. എന്റെ ആത്മാവിനെ പകർന്നിരിക്കുക. क्योंकि मैंने मेरा आत्मा उंडेला है, ഞാൻ അവർക്ക് വിരോധമാകും. मैं उनके खिलाफ नहीं जाऊंगा, ഒരിക്കലും, कभी नहीं. പിന്നെ എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചാൽ നമ്മൾ എന്ത് മനസ്സിലാക്കണം? അതിന്റെ പിന്നിലുള്ള ദൈവജ്ഞാനം. तो इसके बाद भी हमारे ऊपर कुछ बुरा हादसा अगर होता है तो उसका उद्देश्य क्या है हमें समझना चाहिए. പക്ഷേ നമ്മളെ ഒരു പ്രശ്നം ഇവിടെ ഉണ്ട്. यहाँ पर एक तकलीफ की बात है. നാം കർത്താവിനെ കണ്ടിട്ടും നമുക്കൊരു വാക്യം നമ്മൾക്ക് എക്ലിസിയാസ്റ്റിക് 10:2 വാക്യം 10 का 2 में प्रभु को देखने के बाद भी, हाँ पढ़े 10 का 2. बुद्धिमान का मन उचित बात की ओर रहता है, परंतु मूर्ख का मन उसके विपरीत रहता है. നമുക്ക് എന്താ മനസ്സിലായി? इससे हम क्या समझते हैं? ജ്ഞാനിയുടെ ഹൃദയം വലത്തു ഭാഗത്തും ഭോഷന്റെ ഹൃദയം ഇടത്തു ഭാഗം. നമ്മൾ എന്താ ഗ്രഹിച്ചിരിക്കുന്നത്? वहाँ पर लिखा बुद्धिमान का जो मन है वो हमेशा राइट साइड की ओर रहता है और मूर्ख जन का जो मन जो है हमेशा लेफ्ट साइड में, उसका विपरीत यानी लेफ्ट साइड में रहता है. ഹൃദയം ഒരിടത്തല്ലേ ഉള്ളൂ. दिल तो एक ही जगह पे है ना, हृदय एक ही जगह पे है ना. എവിടെയാണ് നമ്മുടെ ഹൃദയം? നമ്മുടെ രക്തം പമ്പ് ചെയ്യുന്ന ഹൃദയം എവിടെയാണ്? हमारा जो जहाँ पर से लहू पंप होकर आने वाला वो हृदय किधर है? എവിടെ? कहाँ पर है? നമ്മുടെ ഇടത്തു ഭാഗത്തല്ലേ? हमारा लेफ्ट साइड में है ना. ആ ഹൃദയത്തെ കുറിച്ചല്ല, वो दिल का वो हृदय के बारे में नहीं बात कर रहे थे. അവിടെ വായിക്കുകയാണ്, അവിടെ വായിക്കുന്നത് ഫൂളിഷ് മെൻസ് ഹാർട്ട് ടെൻഡ് ടു ലെഫ്റ്റ് സൈഡ്. यानी कि क्या जो मूर्ख है हम लोग इस रीति से पढ़ना चाहिए. എപ്പോഴും ഇടത്തുവശത്തോട്ടാണ് പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. ദൈവത്തിന്റെ ഇടത്തുവശം എന്താ ഉള്ളത്? वहाँ पर एक बात समझना है कि वो अर्थ अगर पढ़ते समय में हमें इस रीति से पढ़ना है, जो मूर्ख व्यक्ति है उसका दिल जो है, उसका मन हमेशा लेफ्ट की ओर मुड़ता है करके. परमेश्वर का लेफ्ट साइड में क्या है? മത്തായി സുവിശേഷം 21 അധ്യായം 25-31 വായിക്കുമ്പോൾ കർത്താവ് ഇടത്തും വലത്തും എല്ലാം നിർത്തിയില്ലേ? हम लोग मत्ती का पुस्तक में 25वां अध्याय में पढ़ते समय में जब पूरा जाति को महिमा का सिंहासन रखने के बाद, पूरा जाति को इकट्ठा करने के बाद दाया बाया प्रभु ने रखा, उधर देखते, उधर अवस्था देखते हैं ना. ഇടത്തുള്ളവർക്ക് എന്ത് സംഭവിച്ചു? जो लेफ्ट साइड में था उधर उनका क्या हो गया? വലത്തുള്ളവരോ? और जो राइट साइड में थे എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ഇപ്പോൾ ദൈവജ്ഞാനികളെല്ലാം ദൈവത്തിന്റെ വലത്താകുന്നു. मतलब क्या? जो परमेश्वर में ज्ञानी है वो लोग सब परमेश्वर के राइट साइड में. അത് എങ്ങനെ വന്നു? वो कैसे वो लोग उस बाजू आया? നമ്മളെല്ലാം എവിടെ ആയിരുന്നു ആദ്യം? क्योंकि हम लोग पहले किधर थे?
ദൈവത്തിന് ഇടത്ത് തന്നെയായിരുന്നു. हम लोग हमेशा बाया में थे, लेफ्ट साइड में थे. നമ്മൾ റോമലേഖനം 9:23 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, കോപപാത്രമായിരുന്ന നമ്മൾ. हम लोग रोमियो 9:23 में हम लोग पढ़ते हैं, हम लोग वो लोग थे, हम लोग परमेश्वर के क्रोध के कटोरे थे. നമ്മൾ എവിടെയായിരുന്നു? हम लोग कहाँ पर थे? ഇടത്തായിരുന്നു. हम लोग लेफ्ट साइड में थे. ഭോഷന്മാരായിരുന്നു, मूर्ख लोग थे, ഈ ലോകത്തിലെ ജ്ഞാനികളായിരുന്നു, ये संसार के जगत के ज्ञानवान लोग थे. എപ്പോഴും ദൈവത്തിന് ഭോഷത്വം ആരോപിക്കുന്നവരായിരുന്നു. हमेशा परमेश्वर में कुछ भी गलतियां निकालकर परमेश्वर मूर्ख है करके बोलने वाले लोग थे. പിന്നെ എങ്ങനെ വലത്തായി? फिर किस तरह हम लोग राइट साइड में आ गया? ജ്ഞാനമുണ്ടോ? कोई ज्ञान है क्या? ദൈവത്തിന്റെ വലത്തുഭാഗത്തിരിക്കുന്ന പുത്രൻ, परमेश्वर का राइट साइड में बैठा हुआ उनका पुत्र മനുഷ്യനായി വന്നു. वो मनुष्य रूप धारण लेकर आया എന്നിട്ട് ദൈവത്തിന്റെ ഇടത്തുഭാഗത്ത് വന്നു. और वो परमेश्वर का वो लेफ्ट साइड में चला गया. प्रभु जो राइट साइड में रखने वाला प्रभु बैठने वाला ये प्रभु हमारे लिए लेफ्ट में चला गया. ആ ദൈവക്രോധം മുഴുവൻ കുടിച്ചു. और परमेश्वर का क्रोध का कटोरे को पूरा उन्होंने पी लिया. ന്യായവിധിയിൽ ബന്ധിക്കപ്പെട്ടവരെ, वो और जो कोई भी न्याय की विधि में फंसे हुए लोगों को തന്റെ സ്വന്തം ശിരസിൽ ഏറ്റിക്കൊണ്ട് उनको अपने सीने में लेकर ഉയർത്തെഴുന്നേറ്റ് पुनरुद्धान करके ദൈവത്തിന്റെ വലത്തുഭാഗത്തിൽ. परमेश्वर का बाएं और जाके राइट हैंड साइड में बैठ गया. ഇപ്പൊ നമ്മൾ എവിടെയാണ്? अभी हम कहाँ पर है? സ്വർഗസ്ഥലങ്ങളിൽ. हम लोग स्वर्गीय स्थानों में. നമ്മള് കൊലോസ്യ ലേഖനം 3-ാം എന്താ വായിക്കുന്നത്? कोलोस्यों 3 में हम क्या पढ़ते हैं? നാം മരിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ പഴയ ഇടത്ത് ഭാഗത്തിന് മരിച്ചു. हम लोग मर चुके हैं करके बोलने वाला मतलब क्या है? वो जो लेफ्ट साइड का जो अवस्था था, परिस्थिति था, उसके लिए अभी मर चुके हैं अभी. ഉയർത്തെഴുന്നേറ്റപ്പോൾ എവിടെയാണ്? और जी उठकर फिर कहाँ पर हो गया? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. में. നമ്മൾ വലത്താണോ നടത്താണോ? हम लोग दाएं में है क्या बाएं में है? എവിടെയാണ്? दाएं राइट साइड में. ജ്ഞാനം വേണം. उसके लिए ज्ञान चाहिए. ഞാൻ ദൈവത്തിന് വലത്തുഭാഗത്താണ്. मैं परमेश्वर का दाएं और हूँ. കാരണം ക്രൂശിലെ യാഗവാദായിരുന്നു. क्योंकि क्रूस का बलिदान मतलब वही था. ഏറ്റവും വലിയ ദൈവം. നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചു, ഞാൻ എന്റെ ആത്മാവിനെ പകർന്നിരിക്കാൻ മുഖം മറയ്ക്കയില്ല. എന്തുകൊണ്ട് യേശുവിന്മേൽ ദൈവം മുഖം മറച്ചു? हमने पढ़ा कि परमेश्वर क्योंकि मेरा आत्मा तुम्हारे ऊपर उड़ने की वजह से मैं मेरा चेहरा तुमसे नहीं हटाऊंगा. फिर ऐसा वाक्य होने पर ऐसा क्यों है? परमेश्वर ने यीशु की ओर से चेहरा मोड़ दिया. क्यों ऐसा हुआ? അല്ലേ? എന്റെ ദൈവമേ, हे परमेश्वर, എന്റെ ദൈവമേ, എന്നെ നീ, हे मेरे परमेश्वर, तूने मुझे क्यों छोड़ दिया? എന്നെ നീ കൈവിട്ടതെന്ത്? तू मुझे क्यों त्यागा? നിന്റെ മുഖം എനിക്ക് മറച്ചതെന്ത്? आपने अपना चेहरा मेरे ओर से क्यों मोड़ दिया? അതിന് ആര് ഉത്തരം പറയും? उसका जवाब कौन देगा? വലത്തുഭാഗത്തുള്ള ഒരു ഉത്തരം പറയും. जो राइट साइड में खड़े हुए लोग हैं वो लोग जवाब देंगे. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. യേശുക്രിസ്തുവിന്റെ ഈ ചോദ്യത്തിന് ഉത്തരം പറയുന്നവനാണ് ഞാൻ. क्योंकि परमेश्वर ने ये जब सवाल पूछा कि हे आपने मुझे क्यों त्यागा, छोड़ा करके, उसका जवाब सही जवाब देने वाले लोग ही है सच्चा परमेश्वर में ज्ञानी. ഈ ജ്ഞാനമായ ആത്മാവിനെ നമുക്ക് കിട്ടാൻ, ഈ രക്ഷയുടെ പരിജ്ഞാനം നമുക്ക് കിട്ടാൻ അവൻ തകർക്കപ്പെടേണ്ടതായിരുന്നു. हमें इस तरह का ज्ञान का आत्मा मिलने के लिए, इस ज्ञानवान हमें हो जाने के लिए, परमेश्वर में श्रेष्ठ लोग बन जाने के लिए परमेश्वर को पुत्र को चकना, उनके ऊपर वो पिसना पड़ा, उनको टूटना पड़ा. നമുക്ക് ദൈവജ്ഞാനത്തിൽ അറിയാണ് നമുക്ക് എങ്ങനെ ആത്മാവിനെ കിട്ടി. जरा सोचो, उस परमेश्वर का आत्मा का ज्ञान से हमें मालूम पड़ रहा है हमें किस रीति से आत्मा मिला. ആത്മാവിനെ പ്രാപിക്കുന്ന കാര്യത്തിൽ ദൈവത്തിന് പോഷത്വം ആരോപിക്കുന്നവർക്കെല്ലാം ന്യായവിധി മാത്രമേ ഉള്ളൂ. जरा सोचो, आत्मा को मिलने के विषय में जो कोई भी परमेश्वर की ओर तेरे से मूर्खता हुआ, भूल हो गया करके ऐसा जो भी आरोप लगाता है परमेश्वर के ऊपर, वो लोग सबके ऊपर न्याय आएगा. ദൈവത്തിന്റെ വഴിയിലൂടെ അവർ വരാഞ്ഞതുകൊണ്ട്, ദൈവത്തിന്റെ മാർഗത്തിലൂടെ ആത്മാവിനെ കിട്ടുന്നത് മനസ്സിലാക്കാത്തത് കൊണ്ട് അവർ ഗലാത്യരെ വിളിക്കുകയാണ് ഫൂളിഷ്. इसलिए अब जरा सोचो, ബുദ്ധിഹീനരായ ഗലാത്യരെ. जो लोग जो परमेश्वर को रास्ता सही रीति से नहीं समझता, जो लोग परमेश्वर का आत्मा को पाने का रीति किस रीति है सही रीति से नहीं समझने वाले लोगों को विषय में वहां पर पौलुस उनको क्या कहता है? गलती लोगों, तुम लोग मूर्ख हो. യേശു അടിക്കപ്പെട്ട പാറയിൽ നിന്നാണ് നിങ്ങൾക്ക് ആത്മാവിനെ ലഭിച്ചത്. जरा सो, यीशु मसीह जिस चट्टान पे वो मारा गया था वहां से पानी बहा, यानी कि वहां से आत्मा बहकर आया. കാരണം ദൈവത്തിന്റെ മുഖം ഇനി ഒരിക്കലും നമ്മളുടെ മേൽ മറക്കത്തില്ല. കാര്യം തന്റെ പുത്രമേൽ മറച്ചുകൊണ്ട് എന്നേക്കുമായി നമ്മളെ രക്ഷിച്ചിരിക്കുക. मतलब कि परमेश्वर का चेहरा अभी हमारी ओर से कभी नहीं मुड़ेगा. परमेश्वर हमारे ऊपर से चेहरा कभी हटा नहीं सकता. क्यों? क्योंकि उन्होंने अपने पुत्र की ओर से अपना चेहरा मोड़ दिया. इससे ये बात क्या पक्का होता है कि परमेश्वर अभी हमारे ओर से कभी भी नहीं मुड़ेगा, हमारा नाश कभी नहीं होगा. നിങ്ങൾക്ക് ആത്മാവിനെ ലഭിച്ചത് എങ്ങനെയാണ്? ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ യേശുവിനെ വരച്ച് കാണിച്ചത് നിങ്ങൾ കണ്ടപ്പോൾ. तो हमें इसलिए जैसा गलतियों में हम पढ़ते हैं कि तुम्हें आत्मा किस रीति से मिला, क्रूस पे चढ़ाया वो मसीह को मैंने तुम्हारे सामने चित्र के रूप में बताया, उसको जब देखा तभी तुमको आत्मा मिला. എന്നാൽ ഇത്രയെല്ലാം തെളിവോടുകൂടെ കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞാലും ഒരിക്കലും
അവിടെ രണ്ടാം മരണത്തെക്കാൾ കയ്പായ ഒരു കാര്യമുണ്ടെന്ന് നമ്മൾ വചനത്തിൽ വായിക്കുന്നു. हमें इतना सबूत के द्वारा सब बातें प्रकट करने के बाद भी हम एक ऐसा एक परिस्थिति को देते हैं जो एक दूसरा मृत्यु है, उससे भी कड़वा एक बात है. हम देखेंगे സഭാപ്രസംഗി 7:26 വാക്യം. सभा उपदेश उसका 7:26 में हम पढ़ते हैं. അവിടെ നമ്മൾ വാക്യം വായിക്കുന്നുണ്ട്. Ecclesiastes 7:26. मैंने मृत्यु से भी अधिक दुखदायी एक वस्तु पाई. ओके वो दुखदाई नहीं, एक्चुअली कड़वाई ഏറ്റവും കയ്പുള്ളത്. एकदम कड़वा. मराठी में कैसा है? മരണത്തേക്കാൾ കൈപ്പായിരിക്കുന്ന എന്താണെന്നറിയാമോ? മലയാളം ജ്ഞാനമില്ലാത്തൊരു സ്ത്രീ. മാമല ഒരു സ്ത്രീ നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്നത് നമ്മുടെ സഹോദരിമാരായ ആ സ്ത്രീകളെ കുറിച്ചല്ല. यहाँ पर ദൈവത്തിന് ജ്ഞാനമില്ലാത്തതിന് സ്ത്രീ എന്നാണ് വേദപുസ്തകം വിളിക്കുന്നത്. हमें समझ रहा है, मतलब मृत्यु से भी एक कड़वा चीज मैंने पाया है. उसके नीचे पढ़ते समय में एक स्त्री को बोला गया. वो स्त्री बोला तो हम लोग जो यहाँ पर स्त्री करके स्वाभाविक रीति से समझते हैं, वो स्त्री के बारे में नहीं है. लेकिन जिसको परमेश्वर का ज्ञान नहीं है, जो बंद है, उसको एक स्त्री का चित्र दिया है. സഹോദരിമാർക്ക് പ്രയാസം ഉണ്ടാകരുത്. क्या बहनों को आपको तकलीफ नहीं होना चाहिए? स्त्री के बारे में ദൈവജ്ഞാനമില്ലെങ്കിൽ പുരുഷനാണെങ്കിലും പെണ്ണാണ്. परमेश्वर, जिसके पास परमेश्वर का ज्ञान नहीं है, भले वो पुरुष हो, बाहर से दिखता हो, लेकिन ज्ञान नहीं होने की वजह से परमेश्वर की नजर में एक स्त्री है. നമ്മളവിടെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 19 അധ്യായം 15-16 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ यशायाह का पुस्तक उसका 19वां अध्याय 15-16. और मिस्र के लिए कोई ऐसा काम न रहेगा जो सिर या पूंछ से अथवा प्रधान या साधारण से हो सके. उस समय मिस्री स्त्रियों के समान हो जाएंगे. देखो ഒരു ദേശം മുഴുവൻ സ്ത്രീകളാവുമെന്ന്. उस दिन क्या होगा? एक पूरा देश क्या होगा? स्त्री के समान हो जाएगा. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? സർവത്ര ഭീതി. आगे उसको आगे बढ़ना. और सेनाओं का यहोवा जो अपना हाथ उन पर बढ़ाएगा, उसके डर के मारे वे थरथराएंगे. और मतलब क्या होगा? सबसे बड़ा डर और थरथराहट उनके ऊपर आएगा. इसीलिए वो लोग स्त्री है. ആരാണ് ഭയപ്പെടുന്നവൻ? डरने वाला, थरथराने वाला कौन है? ആത്മാവില്ലാത്തവൻ. जिसके पास आत्मा नहीं है. നമ്മൾ ഏത് സ്ത്രീയാണെങ്കിലും പുരുഷനാണെങ്കിലും जो बाहरी रूप से भले वो स्त्री या पुरुष दिखता हो, അവർ എത്ര പഠിപ്പിച്ചാലും മനസ്സിലാവും. उनको कितना भी सिखाए को समझ में नहीं आता. 2 തീമോത്തി 1:7 വായിച്ച്. दूसरा तिमोथी 1:7 पढ़े. दूसरा तिमोथी 1:7. क्योंकि परमेश्वर ने हमें भय की नहीं पर सामर्थ और प्रेम और संयम की आत्मा दी है. സോറി, അതല്ല, അത് എത്ര പഠിപ്പിച്ചാലും പരിജ്ഞാനം പ്രാപിക്കാത്ത സ്ത്രീകളെ സ്വാധീനിക്കുന്നവർ. 2 തീമോത്തിയോസ് 3:6. इनमें से वे लोग हैं जो घरों में दबे पांव घुस आते हैं और उन दुर्बल स्त्रियों को जो वश में कर लेते हैं, जो पाप से दबी और हर प्रकार के अभिलाषी के वश में है. എത്ര പഠിപ്പിച്ചാലും आगे उसका आगे. और सदा सीखती तो रहती है, पर सत्य की पहचान तक कभी नहीं पहुंचती. मतलब उसको सिखा, बहुत बात समझाना पड़ता है, लेकिन फिर भी समझ नहीं पाती. वो सत्य के ज्ञान पे पहुंचती नहीं है. അപ്പൊ ജ്ഞാനമില്ലാത്തവരെയാണ് വേദപുസ്തകത്തിൽ സ്ത്രീ എന്ന് വിളിക്കുന്നത്. यानी कि जिसके पास परमेश्वर का ज्ञान नहीं है, उसको एक जो चित्र दिया है स्त्री करके, അവർക്ക് എന്തുണ്ട്? उनके पास क्या है? ഭയം, डर है और थरथराते हैं. ഭയം. कुछ भी करे तो जल्दी डर जाते, थरथराते हैं. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്, നമ്മൾ വലത്തുഭാഗത്ത് വന്നെങ്കിൽ ഭയപ്പെടുന്ന ആത്മാവിനെ അല്ല. इसके लिए जो बाएं और आए हुए लोगों के विषय में कहता है, हमें डरने वाला या भय करने वाला आत्मा नहीं है. ഏത് പ്രശ്നം വന്നാലും നാം ഭയപ്പെടുന്ന കാരണം നമ്മളിൽ ഉള്ളവൻ. क्योंकि हमें कोई भी अवस्था परिस्थिति में आते समय में हम लोग डरेंगे या थरथराने की अवस्था में नहीं जाएगा, क्योंकि हमारे अंदर जो है ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെ പകർന്നിരിക്കാൻ, क्योंकि पवित्र आत्मा को हमारे अंदर उड़ेला है. നാം ഭയപ്പെടേണ്ട ആവശ്യമില്ല. हमें डरने का जरूरत नहीं है. ഭയപ്പെടുന്നത് ആരാണ്? डरता कौन है? സ്ത്രീകളാണ്. स्त्री. നീ പുരുഷനാണെങ്കിലും സ്ത്രീ തന്നെ. भले तुम बाहरी रूप से पुरुष दिखता हो, डर गया यार, परमेश्वर का भय नहीं है तो तुम स्त्री हो. ദൈവത്തിന് എപ്പോഴും പോഷത്വം ആരോപിക്കുന്നത് സ്ത്രീകളാണ്. क्योंकि परमेश्वर के खिलाफ हमेशा मूर्ख कहलाने वाला, परमेश्वर तू मूर्ख है या परमेश्वर से कुछ गलती हुआ है, ऐसा बोलने वाला साधारण रूप से देखा जाए तो अधिकतर स्त्री होते हैं. ഇസ്രായേൽ മക്കളെ കുറിച്ച് ദൈവം പറയുന്നുണ്ട്. ഇസ്രായേൽ के विषय में प्रभु कहता है. വാക്യം വായിക്കേണ്ട, യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം 50 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അവിടെ എന്റെ ജനം മുഴുവൻ സ്ത്രീകളാണ്. സ്ത്രീകളെ പോലെ നടുവിനെ ഒരു കൈവച്ച് പ്രസവവേദന എടുക്കുന്ന പുരുഷന്മാർ. ഭീതി, എല്ലായിടത്തും ഭീതി. എന്താണ്? ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ സഹായം അന്വേഷിക്കാതെ പോയ ദൈവജനം. वाक्य पढ़ेगी यिर्मयाह 50 का 37. 37 या
एक बार पढ़ लेंगे तो। उसके सवारों और रथियों पर और सब मिले जुले लोगों पर भी तलवार चलेगी और वे स्त्रियां बन जाएंगे। स्त्रियां बन जाएगी। उसके भंडारों पर तलवार चलेगी और वे लूट जाएंगे। तो ये है इस्राएल का अवस्था, तो स्त्री बन जाएगी। അപ്പം ഈ സാത്താൻ ആരുമായിട്ടാണ് കാര്യമുള്ളത്, അല്ലെങ്കിൽ ആരെയാണ് വഞ്ചിക്കുന്നത്? शैतान भी देखो ना, वो किसको धोखा देने के लिए पहला आया? स्त्री को। स्त्री എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം उसका मतलब क्या है? നമ്മളെ ദൈവം ആരാക്കി? हमें परमेश्वर ने हमें क्या बनाया है? നമ്മൾ പണ്ട് സ്ത്രീകളായിരുന്നു. हम लोग एक समय में स्त्री थे। ഇപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? अभी हम कौन है? ഇപ്പൊ ആരാണ്? अभी हम कौन है? പറസോരന്മാരെ बोलो। നമ്മളിപ്പോൾ കന്യകയാണ്, കന്യകമാരല്ല. कुवारी तो करेक्ट। करेक्ट। अभी हम कुवारी है, कन्या है। നാസിക് സഭയിലുള്ളവർക്കെല്ലാം ജ്ഞാനമുണ്ട്, नासिक के कलीसिया में है, वो ज्ञान है। ഓക്കെ, നമുക്കിപ്പോൾ ഇത് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ജ്ഞാനം ക്രിസ്തുവാണ്, നമുക്ക് ഭയമില്ല, നമുക്ക് എന്ത് വന്നാൽ ആരുണ്ട്? मतलब क्या है? कुवारी है का मतलब उसका समझ रहा है। मतलब क्या, हम लोग सब में परमेश्वर का ज्ञान हो चुका है, वो डरने वाला थरथराने वाला स्वभाव नहीं है। അവിടെ നമ്മള് തിരുവനന്തപുരത്തിൽ നമ്മള് വായിക്കുമ്പോൾ അവിടെ ഈ എസ്കേൽ പ്രവചനം അതിന്റെ एजेकिएल का पुस्तक में 28-9 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 29 4 എല്ലാം വായിക്കണ്ട, അവിടെ വായിക്കുകയാണ്. സാത്താനോട് ദൈവം പറയുന്നുണ്ട്, നീ ജ്ഞാനത്തെ പെരുക്കിയിട്ട് ഇത് ചെയ്തു, വെള്ളിയും സ്വർണവും സമ്പാദിച്ചു. उसका 28 का 4 पढ़ेंगे। तूने अपनी बुद्धि और समझ के द्वारा धन प्राप्त किया। अपना बुद्धि और समझ से तूने धन इकट्ठा किया। ഇപ്പോൾ നമ്മൾ നോക്കണം, बस अभी क्या देखना है? अभी ഈ ജ്ഞാനമാണ് മനുഷ്യരുടെ ഹൃദയത്തിൽ വരുമ്പോൾ अहंकारिകളായി निगलिകളായി स्वयं ദൈവമായിട്ട് പ്രഖ്യാപിക്കുക. यही ज्ञान जब मनुष्य के अंदर आते समय में वो लोग क्या करते हैं? वो लोग अहंकारी बन जाते, घमंड से वो लोग भर जाते, गर्व हो जाते, और वो लोग स्वयं बोलते हैं कि मैं भी परमेश्वर हूँ। जरा सोचो, നാം ക്രിസ്തുവിലേക്ക് വലത്തുഭാഗത്ത് വന്നാൽ, हम लोग मसीह में हम लोग जब परमेश्वर के दाएं ओर आने के बाद നമ്മൾ ഏറ്റവും താഴ്മയുള്ളവരായി अब क्या हो गया? हम लोग एकदम दीन बन जाएंगे, നമ്മളെ തന്നെ ഉയർത്താതെ अपने आप को कभी नहीं उठाएंगे। ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിൽ, परमेश्वर के ज्ञान में, ദൈവസിംഹാസനം വിട്ടുവന്ന ദൈവപുത്രന്റെ ആ ജ്ഞാനത്തിൽ നമ്മളായി തീരുമ്പോൾ, वो यीशु मसीह जो परमेश्वर के सिंहासन में परमेश्वर की गोद में बैठा हुआ, वो पदवी छोड़कर अपने आप को दीन और नम्र हुआ, वो ज्ञान को हम लोग खोजते रहकर मसीह के साथ हम झुक जाएंगे। ദൈവം അവിടെ സാത്താനോട് പറയുന്നുണ്ട്, वहां पर प्रभु शैतान से कहता है, നിന്റെ ജ്ഞാനം ഇൻക്രീസ് ചെയ്തിട്ട് നീ സ്വയം നിന്നെ തന്നെ ദൈവമെന്ന് പറഞ്ഞിരിക്കുകയാണ്. നിന്നെ കൊല്ലുന്ന നിന്റെ ദൈവത്തിന് മുമ്പിൽ നീ മനുഷ്യനായിരിക്കെ നീ ദൈവമെന്ന് പറഞ്ഞതുകൊണ്ട് ഞാൻ നിന്നെ കൊന്നുകളയും. क्योंकि वहां पर परमेश्वर शैतान से बोलते, तूने अपना ज्ञान के द्वारा तू धनवान हो गया, उसमें तू अहंकारी हो गया, और तू परमेश्वर बन गया, तू स्वयं अहंकारी हो गया ना, तू इतना परमेश्वर का रूप में ऐसा अवस्था में हो गया, तू जिस बात को तू परमेश्वर है करके बोल रहा है ना, वही अवस्था, क्यों वही लोग तुझे नाश करेगा। സാത്താൻ ഈ ലോകത്തിന്റെ ദൈവമാണ്, ദൈവം കർത്താവ് തന്നെ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. शैतान इस जगत का, ये दुनिया का ईश्वर है करके प्रभु स्वयं कहता है। അവൻ തന്നെത്താൻ ഉയർത്തുന്ന എതിരാളിയാണ്. वो कौन है? अपने आप को ऊंचा उठाने वाला एक शत्रु है। ആരുടെ മുമ്പിൽ ഇതൊക്കെ പറയുന്നത്? लेकिन ये किसके सामने बोल रहे हो? അവനെ ന്യായം വിധിക്കുന്ന ദൈവത്തിന് മുമ്പിലാണ്. जो परमेश्वर उसको न्याय करेगा, उसी परमेश्वर के सामने बोल रहे मैं परमेश्वर हूं करके। നമ്മൾ സ്ത്രീകളാണെങ്കിൽ ഈ ജ്ഞാനമുണ്ട്. ഏത് ജ്ഞാനം? लेकिन हम लोग स्त्री हो तो भी हमारे अंदर भी इस रीति का ज्ञान हमारे अंदर भी रहेगा। നമ്മളെ തന്നെ ഭയപ്പെടുത്തുന്ന ഭീതിപ്പെടുത്തുന്ന ജ്ഞാനമാണ് സാത്താന്റേത്. शैतान क्या करता है? हमें हमारे अंदर डराने वाला एक अवस्था में लेकर जाएगा। നമ്മൾ ഏത് ജ്ഞാനത്തിലാണ്? हम लोग किस ज्ञान पर है? ദൈവത്തിന്റെ കരങ്ങളിൽ നമ്മളെ സുരക്ഷിതരാണെങ്കിൽ നമ്മളെ എന്തിനാ ഭയപ്പെടുന്നത്? परमेश्वर के हाथों में अगर यदि हम लोग सुरक्षित हैं तो फिर किस बात का डरना? അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറഞ്ഞത് നിങ്ങൾ ആരെയും ഭയപ്പെടരുത്. इसलिए प्रभु कहते हैं तू किसी से भी नहीं डरना, കാരണം സാത്താന്റെ ജ്ഞാനമുള്ളവർക്കെല്ലാം ഭയമാണ്. क्योंकि शैतान का ज्ञान जिसके अंदर रहता है वो लोग सब लोग डरते हुए जीते हैं। മത്തായി സുവിശേഷം 10-ാം അധ്യായത്തിൽ 28-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. मत्ती 10 का 28 में हम पढ़ते हैं। मैथ्यू 10:28 या जो शरीर को घात करते हैं पर आत्मा को घात नहीं कर सकते, उनसे मत डरना, और उसी से डरो जो आत्मा और शरीर दोनों को नरक में नष्ट कर। നോക്കുക, സാത്താൻ അടക്കം, അതാണ് നമ്മൾ നേരത്തെ എസ്കേൽ പ്രവചനത്തിൽ വായിച്ചത്. शैतान को भी मिलाकर इसमें हमें समझना है, जो हमें एजेकिएल में भी हमने पढ़ा, നിന്നെ ന്യായം വിധിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ കയ്യിൽ മുമ്പിൽ നീ ഇരിക്കെ, നീ മനുഷ്യനായിരിക്കെ നീ ദൈവം എന്ന് സ്വയം പറഞ്ഞതുകൊണ്ട് നിന്നെ ഞാൻ ന്യായം വിധിയെത്തി പോയി തന്നു. तू जो है, तू क्या है? तू केवल मनुष्य के समान का अवस्था में, ऐसा दशा में तू रहकर तू परमेश्वर है करके बोल रहा है, तो मैं तुझे न्याय करूंगा।
നമുക്ക് അഹങ്കാരം എത്ര ഭയങ്കരമാണ്. देखो अहंकार आने की वजह से कि कैसा कैसा भूल कर बैठते हैं हम लोग. ദൈവജ്ഞാനത്തിൽ ദൈവം വെറുക്കുന്ന കാര്യങ്ങൾ ജ്ഞാനത്തിൽ നമ്മൾ അറിയണം. परमेश्वर का ज्ञान से भरकर एक बार भर जाने के बाद परमेश्वर जो जो बातों को नफरत करता है, घृणा करता है, वो सब बातें क्या है हमें समझना चाहिए. ദൈവം എങ്ങനെയുള്ളവനാണ്? क्योंकि परमेश्वर किस तरह है, അവന്റെ സ്വഭാവം എന്താണ്, उनका स्वभाव कैसा है, ഇതൊക്കെ വലത്തുഭാഗത്ത് വന്നവർക്ക് ഓട്ടോമാറ്റിക്കലി അറിയാം. उनको वो जो दाएं ओर आ चुके हैं उन लोगों को जल्दी समझ में आएगा. ഇടത്താണെങ്കിൽ ഇപ്പോഴും ഒരു കാര്യം മനസ്സിലായിട്ടില്ല. जो बाएं ओर है अभी तक उन लोग कुछ नहीं समझता. നമ്മളെ സദൃശ്യവാക്യം 6:16 ദൈവം വെറുക്കുന്ന ചില കാര്യങ്ങളുണ്ട്. नीति वचन 6 का 16 प्रोवर्ब्स 6:16 सब ओर से यहोवा भय रखता है और साथ ही जिससे उसको घृणा है. അവിടെ അവിടെ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ 7 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ പറയുന്നു. वहाँ पर 7 बातों को हम देखते हैं. आधा घमंड से चढ़ी हुई आंखें, झूठ बोलने वाली जीभ और निर्दोष का लहू बहाने वाले हाथ, अनर्थ कल्पना गढ़ने वाला मन, बुराई करने को वेग दौड़ने वाले पाँव, झूठ बोलने वाला साक्षी. ഓക്കെ നമ്മൾ വീട്ടിൽ പോയി വായിച്ചാൽ മതി. हाँ घर पे जाके और एक बार पढ़ लेना. ഈ ഇതുള്ളവർക്ക് 7 തരത്തിലുള്ള ഘട്ടം വരുന്നതായിട്ട് കലാമിറ്റീസ് വരുന്നുണ്ട്. അത് നമ്മളെ യോബിന്റെ പുസ്തകം 5:19 വായിച്ച് വീട്ടിൽ പോയി വായിച്ചാൽ മതി. इसी के साथ साथ अय्यूब 5:19 भी पढ़ लेना, क्रॉस रेफरेंस में डाल देना. ऐसे लोगों के ऊपर 7 प्रकार का विपत्ति आएगा करके अय्यूब 5:19 में हम पढ़ते हैं. അവിടെ ആദ്യം പറയുന്നത് ഡെത്ത്, സെക്കൻഡ് രണ്ടാം മരണം. वहाँ पर पहला जो बात पढ़ते समय में मृत्यु, जो दूसरा मृत्यु है. അവിടെ നമ്മൾ വീട്ടിൽ പോയി വായിക്കുക ഭാഗങ്ങള്. आप लोग वो सब बातें पढ़ लेना घर पे जाकर. 5:19 में है अय्यूब का. ഇവിടെ ദൈവജ്ഞാനത്തിൽ यहाँ पर लेकिन परमेश्वर का ज्ञान में നാം എങ്ങനെയുള്ളവരാണെന്ന് അറിയാമോ? हम लोग किस प्रकार के लोग हैं. നമ്മൾ ജ്ഞാനത്തിൽ അറിയുകയാണ്. हम लोग ज्ञान से बातें जान रहे हैं, पहचान रहे हैं. കർത്താവ് പറയുകയാണ് സ്വർഗ്ഗത്തിലും ഭൂമിയിലും സതി അധികാരം എനിക്ക് ലഭിച്ചിരിക്കുന്നു. प्रभु कहता है कि स्वर्ग और भूमि में सारा अधिकार मुझे मिल चुका है. പലപ്പോഴും നമ്മൾ സാത്താനെ ഭയപ്പെടുന്നത് സാത്താന്റെ ബലത്തിലാണ്. बहुत बार हम लोग शैतान से क्यों डरते हैं? क्योंकि शैतान बहुत सामर्थ्य है करके सोचकर हम डरते हैं. സാത്താൻ സാത്താൻ പറയുമ്പോൾ ആൾക്കാർക്ക് പെട്ടെന്ന് സ്തോത്ര സ്തോത്ര അല്ലേലൂയ വരും. शैतान का नाम सुनते ही शैतान बोलते हैं तो वो स्तुति स्तुति धन्यवाद शैतान आया करके. എന്നാൽ ദൈവത്തെ പറഞ്ഞ് എത്ര പറഞ്ഞാലും സ്തോത്രം വരുന്നില്ല. लेकिन परमेश्वर के विषय में बोलने को तो कोई भी स्तुति और धन्यवाद उनका मुंह से नहीं निकलता. നമുക്കൊരു ചിന്തയുണ്ട് പുള്ളിക്കാരൻ ഭയങ്കര ശക്തിമാനാണ്. क्योंकि हमें क्या लगता है कि शैतान बहुत बलवान है करके हमें लगता है. എന്ന പ്രിയമുള്ളവർ പുള്ളിക്ക് ബലമുണ്ട്, ശരിയാണ്. ये तो सच है कि उसको बल है. പുള്ളിക്കാരൻ എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? लेकिन उनका अवस्था वो कैसा है? ഇസ്മായിലിനെ പോലെ. इस्माइल जैसा है. ഇസ്മായിൽ എങ്ങനെയാണ്? इस्माइल कैसा था? നമുക്കത് വായിക്കാം ഇസ്മായിലിനെ കുറിച്ച്. इस्माइल के बारे में पढ़ेंगे. നമുക്ക് ജെനസിസ് 16:12 വായിക്കുമ്പോൾ उत्पत्ति 16 का 12 जब हम पढ़ते हैं. उत्पत्ति 16:12. और वह मनुष्य बनेल गधे के समान होगा, उसका हाथ सबके विरुद्ध उठेगा और सबके हाथ उसके विरुद्ध उठेंगे. അവിടെ നോക്കുക, ബലമുണ്ടോ? उसके पास बल है क्या? है, ബലമുണ്ട്. പക്ഷെ എങ്ങനെയുള്ള ബലമാണ്? लेकिन किस प्रकार का बल है? കാട്ട് കഴുതയുടെ ബലം. उसका शुरुआत कैसा लिखा है? वो बनेल गधे के समान. मतलब एक जंगली मनुष्य आना चाहिए. वो एक जंगली मनुष्य के समान है. നോക്കുക, जरा देखना. ലോകത്തിൽ ഒരു മനുഷ്യനും പറയത്തില്ല കഴുതയ്ക്ക് ബുദ്ധിയുണ്ടോ. हाँ मतलब वो गधे को अगर देखने के बाद कोई भी बोलेगा क्या गधे को बहुत बुद्धि है करके? ഇല്ല, बुद्धिमान गधा करके कभी सुना है क्या? ഇല്ല. എത്ര ഭാരം അതിന് മേൽ വെച്ചു, कितना भी बोझ उसके ऊपर डाल दो അതിന് ചുമന്നാണ് പറയുന്നത്. वो तो उठा के लेके जाएगा ही बोलता है. പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മൾ കഴുതകളായിരുന്നു. प्रियो उसी तरह एक समय में हम लोग गधे थे. നമ്മളെക്കാൾ വലിയ കഴുതയുടെ ഭാരം നമ്മൾ കൊണ്ടിരുന്നത്. हमारे से भी बड़े बड़े गधों का बोझ भी हम लोग उठा कर चलते थे. ഏറ്റവും വലിയ ഡോങ്കി ആരാണ്? सबसे बड़ा गधा कौन है? സാത്താൻ തന്നെയാണ്. शैतान है. അവന് ബലമുണ്ട്, उसके पास बल है പക്ഷെ ജ്ഞാനമില്ല. लेकिन ज्ञान नहीं है. നോക്കണം, നോക്കുക. जरा देखना. നമ്മള് എക്ലീസിയാസിന്റെ പുസ്തകം വായിക്കുന്നുണ്ട്. ഒരു പട്ടണത്തിൽ, ഭയങ്കരമായ ഒരു പട്ടണം, ആ പട്ടണത്തിൽ ബലശാലികൾ വന്നിട്ട് പട്ടണത്തെ കീഴടക്കാൻ നോക്കി. എന്നാൽ ചെറിയൊരു ബാലൻ തന്റെ ജ്ഞാനം കൊണ്ട് അവർ ജയിച്ചു. देश में हम लोग पढ़ते हैं, वहाँ पर देखते हैं कि बहुत सारे बलवान लोग आया, एक देश को आक्रमण किया, कब्जा करने के लिए गया, लेकिन एक छोटा सा लड़का अपना बुद्धि से उन लोगों को हरा दिया. ഇന്ന് കാത്തിരിപ്പ് യോഗത്തിൽ ആൾക്കാർക്ക് ശക്തി വേണം. आज जो इंतजार करने वाला प्रार्थना है ना, जो आत्मा तुम आओ हम इंतजार कर रहे हैं, ऐसा प्रार्थना करने वाले लोगों का पीछे उद्देश्य क्या है? हमें सामर्थ्य चाहिए, बल चाहिए. അവർ ചിന്തിക്കുന്ന ശക്തി കിട്ടുമ്പോൾ അടുത്തുള്ളവരെ എല്ലാം അങ്ങോട്ട് അടിച്ച് വീഴ്ത്തുക എന്നുള്ളതാണ്. क्योंकि उनको क्या लगता है बल वाला आत्मा, हम लोग इंतजार कर रहे हैं तो बल वाला सामर्थ्य वाला आत्मा आएगा, हम लोग सबको धक्का मार के हम लोग विजय प्राप्त कर सकते हैं. ശക്തിയുണ്ട്, ജ്ഞാനമില്ല. लेकिन शक्ति है, सामर्थ्य बोलते हैं, ज्ञान नहीं है, समझ नहीं है उनको. അതാരാണ്? वो कौन है? शैतान. പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് ദൈവം തരുന്ന ആത്മാവ് എങ്ങനെയുള്ള ആത്മാവാണ്? क्योंकि प्रियो हमें जो आत्मा हमको मिला है, या जो प्रभु जो हमको आत्मा दी है, वो किस प्रकार का आत्मा है? നമ്മളെ
ജ്ഞാനത്തിൽ പൂർണ്ണരാക്കാൻ, हमें ज्ञान से पूर्ण करने के लिए എഴുതപ്പെട്ട തിരുവചനത്തിലൂടെ നമ്മളെ ജ്ഞാനിയാക്കുവാൻ തീമോഥെയോസിന് എഴുതുകയാണ്. तीमुथियुस को लिखते समय में जो लिखा हुआ वचन है, उस वचन के द्वारा हमें ज्ञानी बनाने के लिए. നമ്മൾ എത്രയോ ഭാഗ്യവാന്മാരാണ് നമ്മൾ ശരിക്കും ആ വചനത്തിലേക്ക് വരിക. इसलिए हम लोग देखो उस वचन को अगर सही रीति से समझते समय में परमेश्वर का जन को सिद्ध बनाने के लिए है करके हम पढ़ते हैं. ലൂക്കോസ് സുവിശേഷം 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 19-20 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ लूका 10 का 19-20 में जब हम पढ़ते हैं, ഞാൻ നിങ്ങൾക്ക് അധികാരം തരുന്നു, ബലം തരുന്നല്ല. मैं तुमको अधिकार दूंगा करके वचन में लिखा है, बल दूंगा करके नहीं. എങ്ങനെയാണ് കർത്താവ് ആ വാക്യം ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്? परमेश्वर ने किस रीति से वो वचन को लिखा है जरा देखना. और शत्रु की सारी सामर्थ पर अधिकार दिया है. देखो शत्रु का सामर्थ पर अधिकार दिया है. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हमें നമുക്ക് എന്താ വേണ്ടത്? हमें क्या चाहिए? അധികാരം വേണോ, ശക്തി വേണോ? शत्रु का बल चाहिए या फिर अधिकार चाहिए? हमें ജ്ഞാനത്തിൽ ഇത് മനസ്സിലാക്കിയാൽ ये ज्ञान में हमें ये समझना है. ഞാൻ അധികാരമുള്ളവനാണെന്ന് ആത്മാവിൽ ഗ്രഹിച്ചാൽ 100 മൈൽ അതിന് പോലും സാത്താൻ എടുക്കത്തില്ല. मैं एक अधिकारी व्यक्ति हूँ करके आत्मा में मुझे एक बार प्रकट होके उस विश्वास में मैं बना रहेगा तो शैतान मेरे 1 किलोमीटर का नजदीक में नहीं रहेगा. സാത്താനെ ചവിട്ടുവാനാണ്, बल्कि കയ്യിലെടുത്ത് വെക്കാനല്ല. शैतान को कुचलने के लिए हमें अधिकार दिया है. उसको लेकर सीने में रखकर उसको पालन पोषण करके उसको पालन बड़ा करने के लिए नहीं, അവനെ തലയിൽ കൊണ്ട് നടക്കാനല്ല, उसको सर में रखने के लिए नहीं. പിന്നെ എന്തുകൊണ്ട്? बल्कि क्यों? അവനെ നീ ചവിട്ടുവാൻ, उसको बल्कि उसको पैर से रोकने के लिए ഞാൻ അധികാരം തരും. मैं तुझे अधिकार दूंगा. പക്ഷേ നമുക്ക് ആ ജ്ഞാനമില്ലെങ്കിൽ लेकिन वो ज्ञानी नहीं है तो പുള്ളിക്കാരൻ കയറി തലയിരിക്കും, वो सीधा आके सर में बैठ जाएगा തന്റെ ഭാരം മുഴുവൻ നമ്മളെ കൂടി ചുമപ്പിക്കും. और उसके ऊपर जो बोझ है वो बोझ हमारे ऊपर डालकर हमें चलने के लिए बोलेगा. പുള്ളിക്കാരൻ ഭാരമുണ്ടോ? उसको बोझ है क्या? ഉണ്ട്. शैतान को बोझ है. ഭയമുണ്ടോ? डर है क्या? ഉണ്ട്. है. അതുകൊണ്ടാണ് ഈ പെണ്ണുങ്ങളെ സ്വാധീനിക്കുന്നത്. इसके लिए वो पहले स्त्रियों को जाकर कब्जा करने देखता है. നമ്മൾ ആരുടെ ഭാരം ചുമന്നതാണ്? हम लोग किसका बोझ उठाकर चलने वाले लोग हैं? ദൈവത്തിന് ഭാരമില്ല. परमेश्वर में प्रभु कहता है कि मुझ में बोझ नहीं है, तुम मेरे पास आओ. കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है. ഇസ്രായേൽ മക്കൾ ഒരിക്കൽ പറയാൻ തുടങ്ങി, इस्राएल के लोग एक बार बोलने लगे, നിന്റെ വചനം ഭയങ്കര ഭാരമാണ്. प्रभु आपका वचन जो है बहुत बोझ से भरा हुआ, बहुत वजनदार है. ഞങ്ങൾക്ക് വചനം हमें ये वचन समझ में नहीं आता, कठिन है. നമുക്ക് ആ വാക്യം നോക്കാം. वो वाक्य को तरह देखेंगे. നമ്മള് യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം, यिर्मयाह का पुस्तक അതിന് 23-ാം അധ്യായം 23वां अध्याय 33 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 33 से जब हम पढ़ते हैं, यदि जन साधारण में से कोई जन या कोई भविष्यद्वक्ता या याजक तुमसे पूछे यहोवा ने क्या प्रभावशाली वचन कहा है, तो उससे कहना क्या प्रभावशाली वचन यहोवा की यह वाणी है, मैं तुमको त्याग दूंगा. और जो भविष्यद्वक्ता या याजक या साधारण मनुष्य यहोवा का कहा हुआ भारी वचन ऐसा कहता रहे, उसको गराने समेत मैं दंड दूंगा. യഹോവയുടെ വചനം ഭാരമാവുന്ന ഈ ജനം പറയാൻ തുടങ്ങി. यहोवा के लोग क्या बोलने, ये लोग क्या बोलने लगे? यहोवा का वचन बहुत बोझ है, भारी है करके बोलने लगा. എത്ര ഭോഷത്വമാണ്! देखो कितना बड़ा मूर्खता है. ഈ ദൈവത്തിന്റെ വചനം എന്താണ്? എബ്രായ ലേഖനം 3-ാം അധ്യായം സകല പ്രപഞ്ചത്തെയും അല്ലെങ്കിൽ വഹിക്കുന്ന വചനം. സകലത്തിലുള്ള സകല സൃഷ്ടിയെയും, ഭൂമിയെയും ചന്ദ്രനെയും നക്ഷത്രങ്ങളെയും അഖിലാണ്ടത്തിലെ സകല സൂര്യചന്ദ്രന്മാരെയും ഈ ശൂന്യതയിൽ തൂക്കിയിട്ടിരിക്കുകയാണ്. इब्रानियों के पुस्तक में हम पढ़ते हैं कि ये सारी सृष्टि के सारे जीवी जो सूर्य है, चंद्रमा है, ये सब बातों को, जो सितारे हैं, ये लोग सबको परमेश्वर के वचन में वो लोग थामे हुए हैं, उसमें वो लोग लटक रहे हैं. वो लोग അവിടെ എബ്രായ 1:3 में हम पढ़े इब्रानियों, അവൻ തന്റെ തേജസ്സിന്റെ പ്രഭയും തത്വത്തിന്റെ മുദ്രയും സകലത്തെയും തന്റെ ശക്തിയുള്ള വചനത്താൽ സകലത്തെയും पढ़े. उसका महिमा का प्रकाश और उसके तत्व की छाप है और सब वस्तुओं को अपने सामर्थ के वचन से संभालता है. अपने सामर्थ के वचन से थामे रहा है. എല്ലാം ആരാ? ദൈവത്തിന്റെ വചനമാണ് വായിക്കുന്നത്. सब बातों को कौन संभाल रहा है? परमेश्वर का वचन. അതിന്റെ കൂട്ടത്തിൽ ഈ കരിയില പോലുള്ള എന്നെ വായിക്കുന്ന പ്രയാസമുണ്ടോ? उसके बीच में मैं जो एक नाजुक पत्ते के समान है, मुझ जैसा व्यक्ति को पकड़ थामने रखने के लिए प्रभु को वजन लगेगा क्या? പക്ഷെ ആർക്കാണ് ഇത് ഭാരം? लेकिन किसको ये वजन लगेगा? ജ്ഞാനമില്ലാത്തവർക്ക്, जिसके पास ज्ञान नहीं है, സാത്താന്, शैतान को, സ്ത്രീകൾക്ക്, स्त्रियों को എത്ര പഠിപ്പിച്ചാലും മനസ്സിലാവും, कितना भी सिखाएगा तो समझते नहीं. പ്രിയമുള്ളവരെ, इसलिए प्रियो, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ സംഭവിക്കുന്ന ഏത് കാര്യം സംബന്ധിച്ച് हमारे जीवन में जो भी बातें घटनाएं होता है, ദൈവം നമുക്ക് അധികാരം തന്നു. परमेश्वर ने हमें अधिकार दिया है. കാരണം ആ അധികാരം ഭൂമിയിലെ അധികാരമല്ല. वो अधिकार जो है वास्तव में भूमि का नहीं है. യേശു ക്രിസ്തു ആരാണ്? यीशु मसीह कौन है? സ്വർഗത്തിലെയും ഭൂമിയിലെയും സകല അധികാരം നമ്മൾ പോകാം. वो कहता है कि ഞാൻ അയക്കുന്നത് എവിടേക്കാണ്? ചെത്തായിക്ക് അടുക്കലേക്കാണ് ഞാൻ നിങ്ങളെ അയക്കുന്നത്. എനിക്കറിയാം, ഞാൻ ജ്ഞാനിയാണ്.
वो कहता है तू जाओ, स्वर्ग का और भूमि का सारा अधिकार मुझे मिला है, मैं तुमको भेड़ियों के बीच में भेड़ के नायन भेजाओ। तो भेड़ियों के बीच में भेजा मतलब क्या है? परमेश्वर को जानता नहीं है क्या? परमेश्वर जानता है, वो होशियार है, अकलमंद है, इसके लिए वो कहता है सारा अधिकार मैंने तुमको दिया है। നിങ്ങളെ രാജാക്കന്മാരുടെ മുമ്പിലേക്കും ന്യായാധിപന്മാരുടെ മുമ്പിലേക്കും വലിച്ചിടിച്ചു കൊണ്ടുപോകട്ടെ, എന്ത് ഏത് പറയണമെന്ന് നിങ്ങൾ ഭാരപ്പെടേണ്ട. നിങ്ങൾ വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്തതുകൊണ്ട് ഞാൻ നിങ്ങളെ തെരഞ്ഞെടുത്തത് കാര്യം എന്താണ്? നിങ്ങളുടെ സ്വന്തം ബുദ്ധി ഉപയോഗിക്കാതെ ആ സമയത്ത് എന്റെ ആത്മാവ് ഞാൻ അത് തരും. तुम लोग को राजाओं के सामने, हाकिमों और अधिकारों के सामने तुम्हें खींच कर लेकर जाएगा, और उस समय में तुम लोग घबराना नहीं, डरना नहीं, तुम्हें क्या बोलना है, क्योंकि मैं जानता हूं, मैंने अनपढ़ों और गवारों को मैंने चुना है। इन लोग अपने बुद्धि पर कभी आश्रय नहीं करते, लेकिन क्या बोलना चाहिए, क्या कहना चाहिए, उस समय में मैं आत्मा भेजूंगा, मैं तुमको आत्मा में सहायता करूंगा। ഈ ജ്ഞാനികളെ കണ്ട് ദൈവം ആനന്ദിക്കാണ്. കാര്യം സ്വർഗത്തിൽ ഈ സഭയെ ക്രമീകരിച്ചതിന്റെ വഴി ഇതുവരെ സ്വർഗത്തിലുള്ളവർക്കും അറിയത്തില്ല. तो इसके लिए ये ज्ञान के लोगों को, जो कलीसिया के लोगों को देखकर स्वर्ग में प्रभु परमेश्वर बहुत आनंद कर रहा है। अभी ये कलीसिया का जो भेद है वो अभी तक स्वर्ग के जीवियों भी नहीं जानते। അവരിപ്പോഴും സ്വർഗത്തിലുണ്ട്. സ്വർഗത്തില് ആകാശമുള്ള സ്വർഗ സ്ഥലങ്ങളിൽ ഇപ്പോഴും അവൻ വ്യാപരിക്കുന്നുണ്ട്. आकाश के मंडलों में अभी भी हम देखते हैं कि शैतान अभी भी कार्य कर रहा है। ഒരു വാക്ക് ദൈവം പറഞ്ഞേ താഴെ പോകും. एक शब्द बोल दिया शैतान उधर से गिर के नीचे आएगा, എന്നാൽ അവൻ വീഴത്തില്ല. കാര്യം എന്താണ്? लेकिन वो अभी नहीं गिर रहा। क्यों? നമ്മളെ 12-ാം അധ്യായത്തിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. ആ 12-ാം അധ്യായത്തിന്റെ വെളിപ്പാട് പുസ്തകം, प्रकटीकरण का पुस्तक 12 का 1 में हम पढ़ते हैं. 12-10 വായിച്ചു. 12 का 10 सॉरी. फिर मैंने स्वर्ग से ये बड़ा शब्द आते हुए सुना, अब हमारे परमेश्वर का उद्धार और सामर्थ और राज्य और उसके मसीह का अधिकार प्रकट हुआ है, क्योंकि हमारे भाइयों पर दोष लगाने वाला जो रात दिन हमारे परमेश्वर के सामने दोष लगाया करता था, गिरा दिया गया है. ഓക്കെ, അതിന്റെ 8-ാം വാക്യം, 8वां वाक्य, സ്വർഗത്തിൽ അവരുടെ സ്ഥലം പിന്നെ കണ്ടതുമില്ല. पढ़े 8. परंतु प्रबल न हुए और स्वर्ग में उनके लिए फिर जगह न रही. हाँ, स्वर्ग में फिर उनके लिए कोई जगह नहीं रही. എപ്പോഴാണ് സംഭവിക്കുന്നത്? ये कब होगा? എപ്പോഴാണ് സംഭവിക്കുന്നത്? ये कब होगा? എപ്പോഴാണ് സംഭവിക്കുന്നത്? ये कब होगा? कौन जवाब देगा? സഭ അവിടെ ചെല്ലും. कलीसिया जब ऊपर जाएगा तो സ്വർഗം കാലിയാവും. क्योंकि स्वर्ग, ये जो आकाशीय मंडल, जो स्वर्ग जो शैतान कब्जा करके रखा है, वो वहां से हटकर गिर जाएगा, उसके लिए कोई जगह नहीं रहेगा. कलीसिया फिर उधर आएगा. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ഈ ഭൂമിയിൽ സാത്താനെ തോൽപ്പിച്ചവരാണ് ക്രിസ്തുവിനെ കാന്ത. क्योंकि मसीह का वधु कौन है? वो लोग है जिसने इस दुनिया में रहते समय में शैतान को हराया है. അവനെ വെട്ടി താഴെയിട്ടു. നമ്മളിപ്പം നമ്മളെ എസ്കേപ്പ് അവനെ വെട്ടി താഴെയിട്ടു എന്ന് പറയുന്നത് അവിടെ ഭാവിയിൽ സംഭവിക്കാൻ പോകുന്ന ഒരു കാര്യമാണ്. हमने एजेकिएल में भी हमने जो पढ़ते समय में उसको काट कर नीचे गिरा दिया जाएगा करके बोलते समय में भी वो भविष्य में होने वाला एक घटना है, जो कलीसिया जाकर शैतान को उस आकाश मंडल से गिराएगा. 12-13 12 का 13 में ഭൂമിയിലേക്ക് തള്ളിക്കളഞ്ഞു എന്ന് കണ്ടപ്പോൾ അവൻ ഇസ്രായേലിനെ ഉപദ്രവിക്കാനായി തുടങ്ങും. जब फिर क्यों 13 पढ़ना, जब अजगर ने देखा कि मैं पृथ्वी पर गिरा दिया हाँ, गया, तो जब वो देखता है कि वो भूमि पर गिरा है करके, तब वो क्या करेगा? वो स्त्री यानी कि इस्राएल को सताने शुरू करेगा. നോക്ക, ഈ സാത്താനെ ക്രിസ്തുവിന്റെ അധികാരത്താൽ ജയിച്ചവരാണ് കാന്ത. क्योंकि वधु कौन है? वो अधिकार के द्वारा शैतान को गिराया है. അവർ തങ്ങളുടെ സാക്ഷ്യ നിമിത്തവും वो लोग अपना गवाही के निमित्त, उसका 11 वाक्य में, അവർ അവനെ കുഞ്ഞാണ്ട് രക്തഹേതുവായും ജയിച്ചു. 11 पढ़ना, वे मेमने के लहू के कारण और अपनी गवाही के वचन के कारण उस पर जयवंत हाँ, हुए. उसके उस गवाही की वजह से वो लोग जयवंत पाए. സാത്താനെ ജയിക്കുന്ന ജ്ഞാനമാണ് ദൈവം നമുക്ക് തന്നിരിക്കുന്നത്. देखो, शैतान को हराने वाला ज्ञान प्रभु हमको दे रहा है. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണത്! कितना श्रेष्ठ बात है. ഞാനത് തരുന്നു. मैं तुमको दूंगा. നമുക്ക് ആത്മാവിനെ ലഭിച്ചുവെങ്കിൽ അതുണ്ട്. अगर हमको आत्मा मिला है तो वो ज्ञान भी है. അതുകൊണ്ടാണ് ദൈവത്തിന് ഇസ്രായേലിനോട് പറയേണ്ടി വന്നത്, ഞാൻ എന്റെ ആത്മാവിനെ പകർന്നിരിക്കിയാൽ എന്റെ മുഖം ഒരിക്കലും നിങ്ങൾക്കെതിരെ ആകത്തില്ല. इसके लिए प्रभु इस तरह कहता है, क्योंकि जब मैं मेरा आत्मा इस्राएल की ओर उड़ेलूंगा, फिर मैं मेरा चेहरा तुमसे कभी नहीं हटाऊंगा. ഇത് കർത്താവ് സഭയോടാണ് പറയുന്നത്. ये पहला प्रभु कलीसिया से कहता है. അവൻ ഇസ്രായേലിന് പകരുന്നതിന് മുൻപേ സഭയിലേക്ക് പകർന്നിരിക്കുക. क्योंकि इसराइल के ऊपर आत्मा उंडेलने से पहले कलीसिया के ऊपर उंडेल दिया है.
നമുക്ക് കർത്താവ് ആത്മാവിനെ പകർന്നു. ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് ഇല്ലാത്തവനുള്ളവനല്ല. क्योंकि हमें मसीह के लोगों को प्रभु ने अपना आत्मा उंडेल दिया है. जिसके अंदर प्रभु का आत्मा नहीं है वो मसीह का है ही नहीं. അതുകൊണ്ട് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കണം. इसलिए हमें प्रार्थना करना है. എന്താണ് പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്? क्या प्रार्थना करना है? നിന്റെ ആത്മാവ് എനിക്ക് ജ്ഞാനം എന്താണ്? प्रभु आपका आत्मा के द्वारा वो सच्चा ज्ञान का पहचान मैं समझ सकूं. ആത്മാവിനെ അവൻ അളവ് കൂടാതെ കൊടുക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ആത്മാവ് ഒരു വ്യക്തിയാണ്, പിന്നെ എങ്ങനെ ആത്മാവിനെ ഇങ്ങനെ മുറിച്ച് മുറിച്ച് കൊടുക്കുകയാണ്. तो बोला आत्मा को उन्होंने बिना माप से अगर हमको दिया है करके वचन में हम पढ़ते हैं, मतलब पूरा भंडारता से आत्मा हमारे अंदर है, तो मतलब फिर हम कैसा समझेंगे वाक्य को? आत्मा तो एक व्यक्ति है ना, फिर कैसा आत्मा को काट काट के दिया है क्या? നമ്മളിൽ എല്ലാവരും ആത്മാവ് ഉണ്ടെങ്കിലും ആത്മാവ് തരുന്ന ജ്ഞാനം നമ്മളിൽ വ്യത്യസ്തമാണ്. ചിലർക്ക് വളരെ ഏറെയുണ്ട്, ചിലർക്ക് വളരെ കുറച്ചേ ഉള്ളൂ. आत्मा को तुम्हें भरपूरी से मिला है करके बोलते समय में मतलब क्या है? आत्मा तो हमारे अंदर आ चुका है, लेकिन आत्मा के द्वारा जो मिलने वाला ज्ञान, जो प्रकटीकरण है, जो समझ है, वो सबको समानता में नहीं है. कुछ लोगों के पास ज्यादा रहता है, कुछ लोगों के पास कम रहता है. ആത്മാവിന്റെ സഹായം നമുക്കുണ്ടായാൽ, ജ്ഞാനമുണ്ടായാൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ എല്ലാ പ്രശ്നവും പരിഹരിക്കാനുള്ള ജ്ഞാനം നമുക്ക്. एक बार आत्मा का ज्ञान के अगर हम बढ़ते रहेंगे तो हमारे जीवन में कोई भी परिस्थिति हो, कैसे भी परिस्थिति हो, वो सब में सामना करने के लिए हमें सामर्थ्य मिलता है. നമ്മുടെ യൂദയുടെ ലേഖനത്തിൽ 19 വായിക്കുന്നവിടെ ഈ ആത്മാവില്ലാത്തവർ, ആവലാതി പറയുന്നവർ, എപ്പോഴും കുറ്റം പറയുന്നവർ, സഹോദരന്മാരുടെ ഇടയിൽ വഴക്കുണ്ടാക്കുന്നവർ, ഇതെല്ലാം ആരാണ്? യൂദാ 19 पढ़ना जल्दी से. ये वे हैं जो फूट डालते हैं. हाँ, ये वे हैं जो फूट डालते हैं. शारीरिक लोग हैं. क्यों ऐसा अवस्था क्यों है? आत्मा नहीं है इसके लिए. അവർ ഇപ്പോഴും എവിടെയാണ് ദൈവത്തിന്റെ? वो लोग अभी भी कहाँ पर है? परमेश्वर के कौन सा बाजू में खड़े हैं लोग? लेफ्ट साइड में. यस. എന്നിട്ട് അവർ പറയുകയാണ്, और फिर वो लोग बोल रहे हैं, തീ അയക്കോ, തീ അയക്കോ, आग भेजो, आग भेजो, आत्मा भेजो. തീ തന്നെ വരും. तो आग भेजे बोले तो आग ही मिलेगा. ഒരു ജ്ഞാനത്തിൽ നമുക്ക് കർത്താവ് നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുകയാണ്. प्रिय प्रभु ने हमको ज्ञान में, प्रभु ने हमें भरकर रखा है. प्रभु का पहचान का सच्चा ज्ञान में हमको दिया है. കർത്താവ് ഒരു ദിവസം വരാൻ താമസിച്ചെങ്കിൽ വളരെ ഉത്സാഹത്തോടെ ജ്ഞാനിയാണ്. കാരണം ഈ ജ്ഞാനത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ് ഈ അധികാരം ഇനിയും കാര്യങ്ങളൊക്കെ പോവുകയാണ്. प्रभु देखो, अगर प्रभु को अगर आज आने में देरी हुआ है, एक दिन आने में देरी हुआ है, तो घबराने का जरूरत नहीं है. ज्ञान उसने हमको दिया है. क्योंकि धन्य लोग कौन है? जिसके पास ज्यादा ज्ञान रहेगा, उस ज्यादा ज्ञान के हिसाब से प्रभु उनको अधिकार और प्रतिफल देने वाला है. Praise the Lord. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ സംഭവിക്കുന്ന ഏത് വിഷയവും, इसके हमारे जीवन में घटने वाला जो भी विषय क्यों ना हो, ജ്ഞാനത്തോടെ കൈകാര്യം ചെയ്താൽ പ്രതിഫലം ഉടനെ അവിടെ റെക്കോർഡ് ചെയ്യും. उसको ज्ञान से मैं समझकर प्रभु तूने ये क्यों मेरे लिए किया है करके वो समझ में आने लगा तो मेरे में विश्वास बढ़ेगा. तो स्वर्ग में क्या होगा? तुरंत रिकॉर्ड करेगा, देखो इसने प्रभु का आत्मा का ज्ञान इस्तेमाल किया है, इसको पक्का प्रतिफल मिलेगा. എന്റെ മൂത്ത മകൻ, देखो मेरा बड़ा बेटा എല്ലാ കഷ്ടത്തിലൂടെ പോയിട്ടും, वो कितना कष्ट और विपत्ति से जाने के बाद भी ഒരിക്കൽ പോലും ദൈവത്തിനെതിരെ പോഷത്വം ആരോപിക്കുന്ന ഏക സന്തതി, वो एक बार भी, मतलब इस दुनिया में मनुष्य में एक संतान है, मनुष्य में संतान जो परमेश्वर को इतना आपत्ति, क्लेश और कष्ट आने के बाद भी परमेश्वर तुझसे कुछ मूर्खता हुआ है क्या, गलती हुआ है क्या करके ऐसा एक बार भी बोला नहीं. वो है हमारा बड़ा भाई प्रभु यीशु मसीह. സകല ലോകവും, बाकी पूरा दुनिया, ദൈവത്തിന്റെ ജനമെന്ന് പറയുന്ന ഇസ്രായേൽ, जो परमेश्वर का लोग है बोलने वाला इसराइल भी ദൈവത്തെ ഫൂളെന്ന് പറയുമ്പോൾ, परमेश्वर तू मूर्ख है करके बोलते थे. നീ ബുദ്ധിമാനെന്ന് മരണം വരെയും ഏറ്റു പറഞ്ഞു. लेकिन परमेश्वर तू बुद्धिमान है करके ऐसा मृत्यु, क्रूस का मृत्यु तक बोलने वाला एकमात्र व्यक्ति. ദൈവം മുഖം മറച്ചിട്ടും ദൈവത്തിനെതിരെ പറയാതിരുന്ന, परमेश्वर ने उसकी ओर चेहरा मोड़ दिया, परमेश्वर का चेहरा उसकी ओर से चेहरा हटा दिया, फिर भी वो कहने लगा परमेश्वर तू सच्चा परमेश्वर है. അതിനെയാണ് സാധാരണ മലയാളത്തിൽ തന്തയ്ക്ക് പറഞ്ഞവൻ, ऐसा आपको कहते हैं कि ये सच्चा बाप का बेटा यही है. मतलब जो एक लौता, നമ്മളെ കുറിച്ച് ദൈവത്തിന് ആ അഭിമാനം ഉണ്ടാകും. हमें हमारे विषय में भी परमेश्वर हमें अपने सहपुत्र को देखते समय में वही अभिमान हमें भी होना चाहिए जैसा पुत्र प्रभु यीशु मसीह पर देखता है. प्रभु हमें सहायता करे. प्रेज द लॉर्ड.